आता सारीज चालू करताना तुम्हाला इनिशियली काय काय असे डिफिकल्टीज जाणवले? पहिले म्हणजे तो बिझनेसच शिकणं हेच एक right. माझ्यासाठी नवीनच गोष्ट होती. जनरल लेवलला कोणीतरी सांगितलं होतं की दुकान व्यवसायामध्ये तुला एवढी मार्जिन असते, तसं नाहीये. ऑल लेडीज स्टाफ आहे आणि एवढ्या बायकांना एकत्र हँडल करायचं म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण माझं दुःख दर्द कळेल की एवढ्या आपण घरात 3 बायका 2 बायका एकत्र असलो तरी काय काय ड्रामा होत असतो. पण आय एम प्राऊड ऑफ द ऑल विमेन्स टीम दॅट आय हॅव. असे पण काही कस्टमर्स असतात जे खूप नाराजी दाखवतात, ज्यांनी इमोशनली हर्ट होतात. व्ह्युअर्स भेटले करून तीच तर मजा आहे ना. त्याच्यातच सगळी मेहनत आणि आपली सिक्रेट रेसिपी, सिक्रेट सॉस तोच आहे. माझ्या तेव्हा लक्षात आलं की होलसेलरच्या ऐवजी आपण वीवर कडे गेलो तर नक्कीच आपल्याला स्वस्त मिळणार. मग मी वीवर शोधायला लागले. कसं तुम्ही डिसाईड करता किती स्टॉक या महिन्याला आणला पाहिजे? तसंच एक्स्ट्रा साड्या घेऊन अंगावर ठेवायच्या हे मी करत नाही, कारण रिटेल इंडस्ट्री अशी की तुम्ही डेड स्टॉक मध्ये जर का अडकलात ना तर तुमचे प्रॉफिट्स खूप हिट होतात. ते डेड इन्व्हेंटरी परत आपण रिटर्न नाही करू शकत नाही, होलसेलर्स. माझ्या इंडस्ट्रीत तरी नाही. माझी इंडस्ट्रीज अशी आहे की एका माणसाकडनं मला एका वेळेला खूप क्वांटिटी घेताच येत नाही, कारण त्यांच्या बनतातच तेवढ्याच स्लो, राईट, तेवढ्याच स्पीडने. तर तुम्ही कॅश रोटेशन कसं करता? पहिल्या 30-32 साड्या आणल्या, तीच पहिली माझी इन्व्हेस्टमेंट होती. बिल्डिंग रेस करा, फक्त व्हॅल्युएशन वाढवा, कधीतरी आपण त्याच्यातनं एक्झिट व्हा, ही माझी विजन नाहीये. 2020 मध्ये सगळं बंद होतं, कोविड आला, तेव्हा 400-500 साड्या होत्या माझ्याकडे. तर आपल्याकडे आहेत साड्या, तर आपण त्याचे व्हिडिओज करून पोस्ट करू, ऍटलीस्ट एक प्रमोशन होईल. 12-15 हजाराची, 10 हजाराची, 20 हजाराची साडी कोणी ऑनलाईन बघून घेईल असं मलाच तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की लोक त्याच्यावर वेळ घालवतात, स्वतः जातात, अंगावर ठेवून बघतात आणि मग घेतात. आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. असं एवढं स्वागत वगैरे एवढं फॉर्मल करू नकोस आदित्य, त्यामुळे आपण इन्फॉर्मलीच गप्पा मारणार आहोत. सो काही नाही, प्रथा सारीज म्हणून माझं व्हेंचर आहे आणि मी बेसिकली ब्रायडल हेअर अँड मेकअप आर्टिस्ट आहे. ते माझं मूळ फील्ड आणि पॅशन आहे. मी भारतातली पहिली व्यक्ती होते हॉलिवूडच्या सिनेमा मेकअप स्कूलला जाऊन फॉर्मल मेकअप मध्ये ट्रेनिंग घेणारी. सो दिस वॉज इन 2005 or 6. 5 or 6 ला? येस. सो आय वॉज जस्ट 18 years old आणि तेव्हा मी मेकअप मधलं जगातलं सर्वात उच्च शिक्षण कुठे मिळतंय असं शोधून, तेव्हा काही आपल्याकडे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, युट्यूब काही एवढं इझिली अवेलेबल माहिती काही नव्हती. पण माहिती काढून अप्लाय करून असं मी त्या स्कूलमध्ये जाऊन माझं मेकअपचं स्पेशलायझेशन केलं. फिल्म अँड फॅशन मेकअपमध्ये केलं आणि परत आल्यानंतर माझ्या मनात इच्छा होती की मी फिल्म इंडस्ट्री, फॅशन इंडस्ट्रीमध्ये करीन मेकअपचं काम. आणि मी आले इथे आणि असं लक्षात आलं की माझ्या बाबांचा ब्रायडल मेकअप ब्युटी सलॉन्सचं बिझनेस होताच ऑलरेडी. आणि त्याच्यात असं झालं की तिथे येणाऱ्या ज्या ब्राईड्स आहेत, ज्यांचे लग्न होणार आहेत, मग त्यांचे मेकअप मी करायला चालू करते. सो दॅट वॉज अन ॲडव्हान्टेज माझ्यासाठी. आणि ते चालू केलं आणि ते इतकं क्लिक झालं, कारण तेव्हा एवढं चांगलं एज्युकेशन, क्वालिफिकेशन असलेली मेकअप आर्टिस्ट नॉर्मल लेमॅनसाठी अवेलेबल कोणी नव्हतंच. जे होते त्यातल्या त्यात चांगले एज्युकेटेड किंवा खूप चांगलं मेकअप करणारे ते सगळे फिल्म इंडस्ट्री, फॅशनमध्येच काम करत होते. सो ते खूप नवीन होतं आणि मला इंटरनॅशनल एक्सपोजर होतं. सर्व इंटरनॅशनल प्रॉडक्ट्स मी यूज करत होते आणि शिक्षण, प्रोफेशनलिझम, तो असं करत माझं ते ब्रायडल मेकअप हे निश झालं. हे मी तेव्हाच सांगते की जेव्हा ब्रायडल मेकअप हे फील्ड पण नव्हतं. म्हणजे आता आपल्याला गल्ली बोळात कोपऱ्यावरती मेकअप आर्टिस्ट आणि ब्रायडल आर्टिस्ट दिसतात, पण हे मी चालू केलं तेव्हा ब्रायडल मेकअप मध्ये करिअर करणं म्हणजे वेडेपणाच वाटत होता लोकांना, कारण खूप वेगळी फील्ड, वर्षातली काय 1-2 महिने लग्न असतात, तू बाकीचा वेळ काय करणार असं वाटायचं. पण तिथून सुरुवात करून मी एक 4,500 हून अधिक ब्राईड्सचा मेकअप आजपर्यंत केलाय. 4,500? आणि येस, आणि एकेका दिवशी 17, 18, 19 ब्राईड्स मी करत होते इन सीझन. असं माझं एक मस्त स्केल होतं. पण एवढ्या वर्ष मी त्याच्यात बेसिकली त्या इंडस्ट्रीत काम केल्यानंतर खूपदा असं व्हायचं की माझे US-हून, UK-हून, ऑस्ट्रेलियाहून इथे येऊन लग्न करणारे क्लायंट्स खूप होते. आणि मग त्या सगळ्या ब्राईड्स मला म्हणायच्या की कविता, तू आम्हाला सांग कुठली साडी चांगली दिसेल, कुठून घेऊ आम्ही साड्या, आम्हाला तर इथलं काहीच माहित नाहीये, तू सर आमच्याबरोबर शॉपिंगला येशील का, आम्ही तुला कन्सल्टेशन चार्जेस पे करतो, आणि कुठले कलर्स आता ट्रेंडमध्ये आहेत, कुठल्या प्रकारची साडी घेतली तर फुलणार नाही, चांगली दिसेल. सो असं सगळं खूप जण मला विचारायचे आणि खूप जणांना मी कन्सल्टेशन फॉर्म मध्येच द्यायचे.
तर मला असं वाटलं की, आणि हे पण तेव्हा जेव्हा वेडिंग स्टायलिंग, पर्सनल काहीच नव्हतं. शॉपिंग, पर्सनल स्टायलिस्ट हे फील्ड नव्हतं. फील्डच नव्हतं. सो तेव्हा मला असं वाटलं की जर आपला चॉईस लोक एवढं व्हॅल्यू करतायत आणि आपल्याला एवढा एक्सपिरियन्स आहे वेडिंग्समध्ये, हजारो साड्या मी नेसवलेल्या आहेत, लग्न बघितलेली आहेत, तर मला असं वाटलं की आपणच का नाही आपलं कलेक्शन घेऊन येत. मे बी लोकांचं काम सोपं होईल त्याच्यातनं. आणि आपल्याला आहे नजर, आणि मुळात साड्यांची आवड तर होतीच म्हणजे. आणि असं म्हणून 2016 मध्ये मी लिटरली एक 30-32 साड्या साऊथमधनं आणल्या आणि चालू केलं. म्हणजे आम्ही 28 मार्चला वगैरे त्या साड्या घेऊन आलो आणि 1 एप्रिलला मी डिक्लेअर केलं. प्रथा हे नाव मला आणि माझ्या हसबंडला असं रात्री बसून विचार करत होतो काय नाव ठेवूया या नवीन व्हेंचरचं. तर हँडलूम साडीज आहेत, आपली भारताची प्रथा परंपरा, कॉटेज इंडस्ट्री एवढी मोठी, असं सगळं करत करत ते प्रथा हे नाव आम्हाला मनात आलं. आणि 1 एप्रिलला अनाऊन्स केलं की न्यू व्हेंचर. आणि मी ठरवलं होतं की आपल्याला काहीही प्रॉडक्ट इंडस्ट्री, रिटेल, ट्रेडिंग ह्याचा काहीही अनुभव नाहीये. माझ्या वडिलांचाही ब्युटी इंडस्ट्रीचा बिझनेस होता, मी मेकअप मधली होते. सो पूर्ण सर्व्हिस इंडस्ट्री मधला बिझनेसचा खूप अनुभव होता, पण प्रॉडक्ट, रिटेल, ट्रेडिंग ह्याचा काही नव्हता. म्हणून मी ठरवलं होतं की 30-32 साड्यांपासून सुरुवात करूयात आणि हळूहळू ग्रो करू. एकदम खूप भांडवल त्याच्यात टाकलं आणि खूप पैसे इन्व्हेस्ट केले आणि मग आता तो अंगावर एवढा साड्यांचा स्टॉक पडला, असं मला नव्हतं करायचं. अशी प्रथाची सुरुवात झाली. वाव, ग्रेट. सो तर तुम्ही प्रथा सारीज म्हणजे ते नाव तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला कसं सुचलं, तर सुरुवात करताना म्हणजे तुम्ही कसं असं दुकान टाकलं होतं का स्टुडिओ, का घरून ते चालू केलं? येस. सो आता आपण इथे आहोत जिथे शूट करतोय, हा माझा स्टुडिओ आहे. हा 2014 मध्ये मी ब्रायडल हेअर अँड मेकअप स्टुडिओ म्हणूनच लॉन्च केला. 3 मजली फक्त ब्राईड्सचा मेकअप करण्याचा हा स्टुडिओ आहे. आणि माझी इच्छा अशी होती, आता तू बघितलं असेल तर इथे असं जुन्या वाड्यांसारखं आणि असं थोडं हेरिटेज टाईप आम्ही इंटिरियर केलं. आणि तेव्हा मी असं क्रिएटिव्हली केलं होतं की माझ्या आर्किटेक्ट्सना, म्हणजे इंटिरियर डिझायनरला सांगितलं होतं की मला ब्युटी पार्लर सारखं दिसायला नकोय, स्पा सारखं दिसायला नकोय, एखादं बुटीक, फॅशन बुटीक असेल तसं दिसायला नकोय. एवढंच सांगितलं होतं. म्हणजे काय हवंय ते मलाही माहिती नव्हतं, पण मला एकच होतं की इथे आल्यावरती लोकांना एक वेडिंगचं फील आला पाहिजे, थोडं काहीतरी स्पेशल वाटलं पाहिजे. आणि त्या ह्यानी मी ही जागा बनवली. इथे खालच्या मजल्यावरती रिसेप्शन एरिया, मग आत आल्यावरती मी तेव्हा ज्वेलरी आणि काही आउटफिट्स रेंटवर द्यायचे. सो तो एक सेक्शन होता. मग ह्या मजल्यावरती ब्राईड्स रेडी होणार, एका वेळेला 4-5 ब्राईड्स पण रेडी होऊ शकतात. आणि याच्या वरच्या मजल्यावरती ब्राईड बरोबरचे जे लोक असतात, जे रेडी व्हायला येतात, त्यांचे मेकअप माझी टीम करते ते. आणि जेव्हा ऑफ सीझन असतो तेव्हा वरचा मजला अख्खा माझा अकॅडमी फ्लोर होता, जिथे मी शिकवायचे. सो असं माझं हे स्ट्रक्चर होतं. आणि सुदैवाने मी ही माझी स्वतःची जागा आहे, मी विकत घेतली ही जागा. तेही एक असं माझं ड्रीम होतं की मला असा छान एक स्टुडिओ हवाय जो कुठेही बघायला कोणालाही मिळणार नाही. आणि ती मी जागा घेतली होती. आणि जेव्हा प्रथा चालू करायचं डोक्यात आलं तेव्हा मला असं वाटलं की आपल्याकडे भरपूर जागा आहे, याच जागेतला एक आपण सेक्शन साड्यांसाठी डेडिकेट करूयात आणि मग बघूयात. सो तेव्हा चालू करताना मी ना दुकान चालू केलं ना, तेव्हा एवढं सोशल मीडिया, दिस वॉज इन 2016. सो तेव्हा इतकंही काही ऑनलाईन विकणं किंवा ह्याचं एवढा पण ट्रेंड अजून चालू झाला नव्हता आणि मला त्यातला गंधही नव्हता. त्यामुळे मग मी असं ठरवलं होतं की माझ्याकडे एनिवे वेडिंग क्लायंट्स येतात, तर त्यांना आपण हळूहळू सांगायला लागू. सोशल मीडियावरती मी नेहमीच ऍक्टिव्हच होते आणि माझं बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे तो एक काय म्हणतो आपण हात सोशल मीडियावर. सो त्यामुळे तिथे मी खूप ऍक्टिव्हली पोस्ट करायचे, आमच्याकडे नवीन साड्या आल्या आहेत, ह्या आहेत, त्यात साड्यांचे फोटो, मॅनिक्विनला लावून फोटो, मॉडेलचे फोटोशूट्स, कारण शेवटी ते माझं क्रिएटिव्ह फील्ड होतं. सो सोशल मीडियावरती मेनली मी भरपूर छान अनाऊन्स केलं आणि तशा ह्याने लोकांना थोडं थोडं समजत गेलं असं. ग्रेट. येस येस. तर आपण थोडं आता एंटरप्रेन्युअरल जर्नीकडे जाऊ. Yes, तर yes. प्रथा सारीज चालू करताना तुम्हाला इनिशियली काय काय असे डिफिकल्टीज जाणवले? हे बघ, डिफिकल्टी म्हणजे माझ्यासाठी मी म्हटलं तसं दुकान चालवणं, स्टॉक, माल, त्याची खरेदी, विक्री, प्राइसिंग हे सगळंच नवीन होतं. सो त्या दृष्टीने मी असं ठरवलं होतं की आपण हळूहळू चालू करू. एकीकडे आपला ह्याच्यातला अभ्यास म्हणजे एकतर हँडलूम इंडस्ट्री, त्याचे सोर्सेस, व्हिवर्स फाइंड आउट करण्याचा अभ्यास एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मार्केट सर्वे, दुकानांमध्ये काय काय प्रकारच्या साड्या किती किमतीला विकल्या जात आहेत, आपण साडी खरेदीला गेलो की किती साड्या बघायला मिळतात, म्हणजे त्यांच्याकडे किती स्टॉक असेल साधारण ह्याचा एक अंदाज,
काही थोडे एक्सपर्टशी बोलणं आणि त्यांच्याकडनं ऍडवाइस घेणं की रिटेल इंडस्ट्रीमध्ये किती स्टॉक ठेवायला लागतो एखादा एवढा बिझनेस करण्यासाठी. सो हा थोडा एक्सपर्ट गायडन्स, असं सगळं करत करत हळूहळू तो स्टॉक वाढवत नेला. सो माझ्यासाठी डिफिकल्टी चॅलेंजेस म्हणजे हेच होतं की पहिले म्हणजे तो बिझनेसच शिकणं, हेच एक माझ्यासाठी नवीनच गोष्ट होती. मला फक्त साड्यांची आवड, लोकांना काय आवडतं हे माहिती होतं, क्लायंट्सची म्हणजे कस्टमरचा आपण म्हणतो ना कस्टमरची नस समजणं ते मला ऑलरेडी होतं, एक ते ज्ञान होतं कारण एवढा एक्सपिरियन्स होता की लोकांना काय आवडतं, लोकांवर काय छान दिसतं, कुठली कॉम्बिनेशन म्हणजे रंगसंगती, फॅब्रिक्स ह्याचं मला बऱ्यापैकी नॉलेज होतं. पण त्याचा बिझनेस साईड मला तेवढी माहिती नव्हती, त्यामुळे तेच माझ्यासाठी चॅलेंज होतं की त्याचा अभ्यास. आणि तो मी ऑन द गो केला. म्हणजे एकदा त्या साड्या विकायला चालू केल्यानंतर कोणीतरी सांगितलं होतं की 200-300% तर आरामात तुला वाढवता येईल प्राइस. म्हणजे एखादी साडी जर का मला 2,000 रुपयाला मिळत असेल तर 300% म्हणजे ती 6,000ला विकता येते. तर मी म्हटलं अरे वा, छान आहे, प्रॉफिट हा म्हणजे चांगला आहे ना 200-300%. आणि बऱ्याच रिटेल इंडस्ट्रीमध्ये एवढे मार्जिन्स असतात की ज्वेलरी किंवा वस्तू, कन्झ्युमेबल्स किंवा ह्यात गिफ्टिंग आयटम्स ह्यामध्ये बऱ्यापैकी एवढ्या मार्जिन्स असतात. सो म्हटलं अरे हे छान आहे आपण. सो पहिल्या ज्या 30-32 साड्या आणल्या त्याच्यात मी असं जी साडी मी 2,000 ला आणली ती 4,500, 5,000, एखादी 6,000 अशा त्याच्या किमती केल्या. आणि मग मार्केट सर्वे करायला स्टार्ट केला आणि मग लक्षात आलं की नाही, लोक बऱ्यापैकी स्वस्त विकतायत दुकानांमध्ये. मग एकतर त्यांचे सोर्सेसही थोडे बेटर असतील, म्हणजे मला जी 2,000ला मिळते ती त्यांना कदाचित 1,500तच मिळत असेल. आणि लोक मार्जिन कदाचित कमी ठेवतायत, म्हणजे एवढी मार्जिन जे मला जनरल लेवलला कोणीतरी सांगितलं होतं की दुकान व्यवसायामध्ये तुला एवढी मार्जिन असते, तसं नाहीये. ह्या इंडस्ट्रीचं वेगळं आहे, हँडलूम इंडस्ट्रीचं वेगळं आहे. सो ते समजायला मला थोडा वेळ लागला की त्याचं करेक्ट प्राइसिंग, त्या प्रॉडक्टचं करेक्ट प्राइसिंग, जेणेकरून मी इतर मार्केटमधल्या मोठ्या मोठ्या शॉपशी कम्पीट करू शकेल. सो असे माझे म्हणजे चॅलेंजेस पेक्षा नवीन शिकण्याचीच जर्नी जास्त होती असं. येस. तर आपण थोडे इन्व्हेस्टमेंट कडे जाऊया. तुम्ही स्टार्टिंग इन्व्हेस्टर्स हायर केलते का, म्हणजे बाहेरून इन्व्हेस्टमेंट उचलली होती का काही अमाऊंट? नाही, मी इन्व्हेस्टमेंट आता काय म्हणजे नाहीच कोणाकडनं घेतलेली, आतापर्यंत नाही घेतली. आणि ह्या सर्वार्थी माझे पैसे आहेत. आणि प्रथामध्ये मी थोडं असं ठरवलं होतं की एकतर माझ्यासाठी नवीन बिझनेस होता, त्यामुळे एकदम खूप इन्व्हेस्टमेंट करायची नाही जेव्हा आपल्याला त्या बिझनेसची माहिती नाहीये. आणि मी थोडं त्याच्याकडे असं बघत होते जेव्हा सुरू केलं तेव्हा की माझा मेकअप हा मोठा बिझनेस चालूच आहे, ज्याच्यात मी 100% इन्व्हॉल्ड आहे. तर मी ठरवलं होतं की हे साईड बाय साईड हळूहळू चालू करू, हळूहळू त्याच्यात जसं सेल होईल तसे पैसे अजून टाकू, तशा साड्या घेऊ, असं करू. म्हणजे मग मी जेव्हा केव्हा मेकअप या क्षेत्रात दमीन, फिजिकली थकीन, तेव्हा माझ्याकडे हा एक बिझनेस पुढच्या 10-15 वर्षात सेट झालेला असेल हळूहळू करत. असं माझं त्याच्याकडे बघण्याचा तेव्हा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे मी पहिल्यांदाच खूप हात काय म्हणतो आपण आखडून इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे खूप जास्त नाही की ते ज्या पहिल्या 30-32 साड्या आणल्या तीच पहिली माझी इन्व्हेस्टमेंट होती, जागेची इन्व्हेस्टमेंट नव्हती. मी स्मार्टली जो माझ्याकडे मेकअपचा स्टाफ होता त्या मुलींनाच पटवलं की हे पहा, मी अजून दुकानात काम करायला 2 मुली 3 मुली घेणार आणि त्यांना वेगळे पगार देणार, त्याच्यापेक्षा तुम्हालाच इथे जेव्हा मेकअपचं काम नसतं तेव्हा करायला आणि अर्न करायला एक संधी आहे, तर तुम्हाला आवडेल का, आणि कामही चांगलं आहे, साड्या आणि हे आपल्या क्षेत्राशी तसं निगडीत आहे. तर माझ्या मुलींना खूप आवडलं काम करणाऱ्या, आणि त्यामुळे होतंय आम्हाला एक्स्ट्रा अर्निंगची संधी आहे, आम्ही करतो. त्यामुळे त्याच स्टाफमध्ये सो मला फिक्स्ड सॅलरीचं बर्डन नव्हतं. सो ते पण एक स्मार्टली झालं. जागा माझीच होती आणि मी ठरवलं होतं त्यातनं जे पैसे येतील ते त्याच्यात आपण इन्व्हेस्ट करू. सो जे काय म्हणजे सो त्याच्यानंतर माझ्या ऑलमोस्ट 500 साड्या होईपर्यंत मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकलेच नाहीत. जे प्रथामधनं पैसे यायचे त्याच्यातनंच अजून साड्या घ्यायच्या, रिइन्व्हेस्ट करायचे, हेच माझं मॉडेल चालू राहिलं. पण ह्याचं एक मोठं कारण असं होतं की मला फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट नव्हती, म्हणजे फिक्स्ड कॉस्ट नव्हती, कारण ती माझ्या मेकअपच्या बिझनेसमधनं निघत होती. नाहीतर कसं होतं, आपल्याला एखादं शॉप, त्याच्यासाठी लागणारा स्टाफ, बेसिक मार्केटिंगसाठी लागणारा खर्च, हा सगळा खर्च तुम्हाला करावा लागतो. जो मला करायला लागला नाही तो ऍडव्हान्टेज मी त्याची सगळ्याच्या स्टॉक घेण्यामध्ये केली. म्हणजे ते सगळे पैसे मी फक्त स्टॉक घेण्यामध्ये इन्व्हेस्ट केले. सो इनिशियली विचारलंच तर मी कुठली इन्व्हेस्टमेंट घेतली नाही आणि आजतागायत इन्व्हेस्टमेंट मी घेतलेलीच नाहीये. माझा कल हा अत्यंत प्रॉफिटेबल बिझनेस करण्याकडे आहे. फंडिंग रेस करा,
फक्त व्हॅल्युएशन वाढवा आणि कधीतरी आपण त्याच्यातनं एक्झिट व्हा, ही माझी विजन नाहीये ह्या बिझनेसची. मला असं वाटतं की साड्या हा अत्यंत काय म्हणतो नेव्हर एंडिंग विषय आहे. त्याला काही ट्रेंड नाहीये. मी ज्या साड्यांमध्ये आहे, सिल्कच्या साड्या, हा काही ट्रेंडी बिझनेस नाहीये की आज ह्याचा ट्रेंड आलाय, फॅशन आली, आज विकल्या जातील, उद्याचं माहित नाही, असं नाहीये. पिढ्यानपिढ्या लोक साड्या नेसतात, पिढ्यानपिढ्या ट्रॅडिशनल साड्या पुढे वारसा म्हणून पास ऑन होतात. त्यामुळे मी ह्याच्याकडे खूप लॉंग टर्म विजन अशीच बघते की मला हा स्वतःचा बिझनेस म्हणूनच रन करायचा आहे आणि लागतील तशा मी इन्व्हेस्टमेंट्स करीन, कदाचित लोन्स घेईन, डेट घेईन, पण मला खूप माझी इक्विटी डायल्यूट करायची, इन्व्हेस्टर घ्यायचे आणि मग ते फक्त व्हॅल्युएशन फुगवत राहायचं आणि कुठेतरी ते मग प्रॉफिट मेकिंग हा त्याचा हेतू राहत नाही. असं राहतो की ओके आपण कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवूयात, असं होतं. तर ते माझी विजन नाहीये अजून तरी या बिझनेसची. मला लॉंग टर्म विजन हीच आहे की भरपूर प्रॉफिटेबल बिझनेस पाहिजे, मोठा बिझनेस पाहिजे रेव्हेन्यू टर्म्स मध्ये आणि जास्तीत जास्त त्याचा मालकी हक्क माझ्याकडे पाहिजे, मॅक्सिमम इक्विटी माझ्याकडे, असंच माझं त्याचं विजन आहे. पण मला एक डाऊट होता, समजा इन केस तुम्हाला वेगवेगळ्या सिटीज मध्ये जर एक्सपांड करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टर्स तर घ्यावं लागेल. करेक्ट. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. सो आता मी तुला ही जर्नी सांगितली सुरुवातीची. त्याच्यानंतर असं झालं की 2020 मध्ये मी सगळं बंद होतं, कोविड आला आणि माझा मेकअपचा बिझनेस ठप्प, म्हणजे पूर्णतः बंद, कुलूप असं झालं. कारण लग्न इव्हेंट्स काहीच होत नव्हतं आणि फिअर फॅक्टर खूप होता आणि मेकअप हे फील्ड असं की अगदीच जवळून आपण करतो फिजिकली, त्यामुळे इम्पॉसिबल होतं, लोक घाबरलेली होती. आणि मला स्टुडिओचा EMI होता या जागेचा, माझ्याकडे 7-8 मुली कामाला होत्या. तर मला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी तर केलं पाहिजे. पहिलेच 4-1 महिने तसेच गेले की काही कुणालाच काही माहित नव्हतं. मग मला असं वाटलं की आपण काहीतरी स्टार्ट करू, जेणेकरून मुलींना ऍटलिस्ट काम चालू राहील, काहीतरी मुलींना करायला काम राहील. मला इच्छा होती 100% सॅलरी सगळ्यांना आपण दिली पाहिजे ह्या अवघड काळामध्ये. आणि मग मी स्टुडिओत यायला लागले, अर्ध शटर खाली करून काय करता येईल आपल्याला, कसं करता येईल. फक्त आमच्या काही मुली पण अर्ध्या मुली येत होत्या तेव्हा, की 7-8 जणी असतील तर 4 जणी आज, 4 जणी उद्या, अशा येत होत्या. आणि तर मी विचार केला की आपण आपल्याकडे तेव्हा 400-500 साड्या होत्या माझ्याकडे, तर आपल्याकडे आहेत साड्या, तर आपण त्याचे व्हिडिओज करून पोस्ट करू, थोडी लोकांना माहिती सांगू. आता लोक इंटरनेटवर आहेत, लोकांकडे टाइम आहे, तर आपण आपल्या साड्यांबद्दल थोडी माहिती सांगूयात आणि आपण काय स्पेशल आहे आपल्याकडे, कसं कलेक्शन आहे हे सांगूयात आणि ऍटलिस्ट एक प्रमोशन होईल. जेव्हा सगळं ओपन अप होईल तेव्हा लोक आपल्याकडे येतील, अशा हेतूने मी ते चालू केलं. आणि मी पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा आम्हाला फोनच आले की त्या व्हिडिओमध्ये मी 5-6 साड्या दाखवल्या होत्या, बनारसी साड्या, आणि त्याची माहिती दिली होती. आणि तो व्हिडिओ बघून आम्हाला फोन आले की तू ही जी पांढरी साडी दाखवलीस ती कितीला आहे, आम्हाला हवी आहे. ही जी ब्लू साडी आहे ती कितीला आहे, आम्ही सांगितलं काय 12,500 वगैरे. बरं, मग ती आम्हाला हवी आहे, ऑनलाईन डिटेल्स पाठवा, मी जीपे करू का, हे करू का, हा माझा ऍड्रेस आहे, मला शिप करून टाक. आणि मग माझ्या लक्षात आलं की लोक असं बाय करतात. आता माझ्याकडे हँडलूम साड्या होत्या ज्याचं ऍव्हरेज सेलिंग प्राइस 12,000 ते 15,000 होती. तर 12-15 हजाराची, 10 हजाराची, 20 हजाराची साडी कोणी ऑनलाईन बघून घेईल असं मलाच तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता. कारण साड्या ही विषय असा आहे की लोक त्याच्यावर वेळ घालवतात, स्वतः जातात, बघतात, अंगावर ठेवून बघतात आणि मग घेतात, राईट. पण ज्या पद्धतीने लोकांना आवडल्या साड्या आणि आम्हाला पाठवा, मग पाठवल्यानंतर खूप छान आहे, सुंदर आहे, आणि पहिल्या व्हिडिओ मधल्या सगळ्या साड्या विकल्या गेल्या. परत व्हिडिओ टाकला, दुसऱ्या दिवशी 2 व्हिडिओ टाकले, त्यातल्या सगळ्या साड्या गेल्या. आणि मग आम्हाला वाटलं की ओके, दिस कॅन बी अ सेलिंग चॅनल. म्हणजे मी त्याच्याकडे सेलिंग चॅनल या दृष्टीने बघितलं नव्हतं. मग म्हणलं की ठीक आहे, करू आपण, रेग्युलर करू, काय 500 साड्या तर स्टॉक मध्येच आहेत, तोपर्यंत तर करूच शकतो. आणि मग असं लक्षात आलं साड्या विकल्या जातात, तर व्ह्युअर्सना कॉन्टॅक्ट केलं. आणि व्ह्युअर्स एवढे प्रॉब्लेम मध्ये होते तेव्हा, कारण त्यांचं तर हातातोंडाशी गाठ असते. म्हणजे जी साडी बनवतात ते, त्या 10 साड्या विकल्या नाही गेल्या तर त्यांच्या, आणि पुढे जर का आलं नाही काम, तर त्यांचं पूर्ण फॅमिलीच त्याच्यावर अवलंबून असतात. तर असे व्ह्युअर्सशी बोलून असं कळलं की त्यांच्याकडे साड्या आहेत, त्यांच्या अंगावर आहेत, म्हणजे कोणी घेत नाहीये आता. तर मी म्हणलं मी घेते तुमच्या साड्या. आणि मी ब्लाइंड इन्व्हेस्टमेंट केली होती. म्हणजे तेव्हा मी खरं स्वतःचे पैसे टाकले की थिंकिंग की ऍटलिस्ट आपल्यामुळे ह्या लोकांना थोडंसं आधार मिळेल, आणि जर आपल्याकडनं लोक घेत आहेत ऑनलाईन तर आपण साड्या घेऊ आणि दाखवू, आणि विकल्या जात असतील तर जाऊ देत.
असं मी ते स्टार्ट केलं. आणि मग हे ऑनलाईन सेलिंगचं जग माझ्यासाठी ओपन झालं, जिथे की ई कॉमर्स, ऑनलाईन सेलिंग मला काहीही माहित नव्हतं. आणि आम्ही ऑर्डर्स येत गेल्या तसं पॅकेजिंग म्हणजे एक मला आठवतंय पहिल्या 300-400 साड्यांना तर मी स्वतःच व्हॉट्सअप ऑर्डर घ्यायचे, मग ऍड्रेस लिहून काढायचे, मग पॅक करायचे साडी, मग ती कुरिअरवाल्याकडे द्यायची, मग हे करायचे. असं मुली होत्या पण त्यांनाही काही गंध नव्हता, त्यांना फक्त इथे आलेल्या क्लायंटला साड्या दाखवायच्या एवढंच माहिती होतं. मग आम्ही पॅकेजिंग मटेरियल केलं, मग कसं पॅकेजिंग पाहिजे, लोकांना कसं छान वाटेल, आपलं पार्सल ओपन करताना मजा आली पाहिजे. आपण काय 2,000ची किंवा 500 रुपयाची वस्तू नाही विकत होत. जेव्हा माणूस 20,000ची वस्तू घेतोय आपल्यावर ट्रस्ट करून, तेव्हा ती ओपन करताना त्यांना कसं वाटलं पाहिजे. सो मग पॅकेजिंग, मग शिपिंग कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे. हे रोजचे 10, 15, 20 पार्सल्स आपली जर जात आहेत तर एक पार्सलचा उपयोग नाही, मग शिपिंग कॉन्ट्रॅक्ट केले. मग व्हॉट्सअप टीम बिल्ड केली की हे मी आपलं रात्री अपरात्री मी आणि माझा हसबंड आम्हीच करत होतो कोविडमध्ये. मग लक्षात आलं की नाही आपल्याकडे टीम पाहिजे. असं करत करत ते ग्रो झालं. आणि ऑनेस्टली ऑनलाईनमुळे असं झालं की काय पूर्ण जग ओपन आहे. म्हणजे आपल्याला वाटत होतं की आपल्याकडे फिजिकली किती लोक येणार, कसे येणार, पण हे तर आपल्यासाठी पूर्ण जग ओपन आहे. आणि 2 वर्ष मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. म्हणजे ऍटलीस्ट 1.5 वर्ष म्हणतो की ऑगस्ट 2020 पासून डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण त्याचा फायदा घेतला. कारण तेव्हा बाकी सगळं ओपन अप झालं नव्हतं, लोकांमध्ये एक भीती होती, फिअर होती. सो त्या 2020 नंतर प्रथाचं लिटरली नवीनच व्हर्जन बिझनेसचं झालं आणि पूर्णतः नवीन एंटिटीच झाली त्याची. आणि ह्या 1.5 वर्षामध्ये माझं 500 साड्यांवरनं 1500 साड्यांवरती माझा स्टॉक गेला. सो अशी मजा. आणि 1500 साड्यांवरती 300, 400, 500 साड्या महिन्याला मी विकत होते. जे की लोकांना असं वाटतं की 5,000 साड्या असतील तर 500 जातील, असं साधारण रिटेलमध्ये एक गणित असतं. सो बेसिकली मला कस्टमरची नस समजल्यामुळे आणि मी शॉर्टलिस्ट करून साड्या व्ह्युअर्स कडनं घेतल्यामुळे माझा तोही मस्त रेशो आहे की माझ्याकडे साड्या किती आहेत आणि विकल्या किती जात आहेत. त्याच्यामुळे इट इज अ स्मार्ट बिझनेस मॉडेल. आता ह्याच्यामध्ये सगळं ओपन अप झालंय. आता ह्या वर्षी आणि ह्याच्या मागच्या वर्षी पूर्ण मार्केट ओपन झालं, दुकानं ओपन झाली. ऑनलाईन मी जे व्हिडिओज टाकत होते ते आता शेकडो बायका टाकतात. ऑनलाईन रिसेलिंग करायला लागलेत. घरी बसल्या मॅन्युफॅक्चरर कडनं फोटो घेतात, रिसेलिंग ग्रुप्सवर टाकतात, मॅन्युफॅक्चररला ऍड्रेस. करेक्ट. सो हे सगळं चालू झालं. तर आता खरी गंमत आहे की इथून पुढे ग्रोथ प्लॅन आणि इथून पुढे सस्टेनिंग इन द मार्केट ह्याच्यासाठीचा प्लॅन आणि इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता माझ्याकडे 2 मार्ग आहेत की एकतर फिजिकली दुकानं वाढवायची वेगळ्या सिटीजमध्ये म्हणा, किंवा पुण्यात सुद्धा, पुणे पण मोठं आहे, पुण्याचे आउटस्कर्ट्स मोठे आहेत, पुण्यातच 2-3 ब्रांचेस पासून चालू करायचं आणि मग वेगवेगळ्या सिटीजमध्ये जायचं. असं जर मला करायचं असेल तर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट रेज करावी लागेल. पण ती मी स्लो पेसनी झालं तरी चालेल. मला एकदम 5 सिटीजमध्ये 5 प्रेझेन्स आपला आला पाहिजे असं मला हे नाहीये, कारण ऑनलाईन बिझनेस आमचा खूप स्ट्रॉंग आहे. सो माझं असं आहे की मी एवढी इन्व्हेस्टमेंट रेज करणार, त्याच्यात माझा शेअर देणार, इक्विटी डायल्यूट करणार, त्याच्यापेक्षा मी ऑनलाईन वरतीच जर का अजून पैसे टाकले, अजून डिजिटल मार्केटिंग स्ट्रॉंग केलं तर ऑनलाईन मी तशी पोचते खूप जास्ती. कारण तिथे मला फर्स्ट प्लेअर ऍडव्हान्टेज मिळालाय. तिथे मी इतकं लवकर चालू केलंय इतर लोकांच्या आधी की माझं ब्रँडची रिलायबिलिटी आणि हे खूप वाढलंय. सो असं आहे. सो इन्व्हेस्टमेंट रेज मला करावी लागेल, पण मी खूप कॉन्शियसली करणार आहे असा माझा निर्णय आहे की फक्त आपली ब्रँड वाढली पाहिजे आणि मोठी झाली पाहिजे असं नाहीये. कॉन्शियसली म्हणजे अनालिसिस करून की ऑनलाईन सेलिंग मध्ये आता मॅक्सिमम आपलं कुठल्या एरियात विकलं जातंय, जिथे मॅक्सिमम आपला कस्टमर, मुंबई असं नाही, मुंबईत कुठे जातंय, सपोज की मुंबईत बँड्रा मधले कस्टमर्स जास्ती आहेत का, ठाण्यामध्ये आपलं जास्ती आहे का, तर त्याप्रमाणे अभ्यास करून एखादी ब्रांच काढेन. आणि मग दिस इज बेसिकली मला खूप केअरफुली ग्रो करायचंय आणि नोईंगली, कॉन्शियसली ग्रो करायचंय असं माझं विजन आहे. असं. सो कारण मोस्टली ऑनलाईन थ्रूच तुम्ही म्हणजे होल कंट्रीला रीच करू शकाल. दुसरी ब्रांच ओपन केला त्याला कॉस्ट पण जास्त लागेल आणि मेन म्हणजे क्वालिटी मॅटर्स. कारण की क्वांटिटी किती वाढू द्या, क्वालिटी शेवटी तीच राहिली तरच ते सस्टेनेबल बिझनेस असू शकतो. करेक्ट. येस. तुम्ही कॅश रोटेशन कसं करता म्हणजे या प्रथा सारीचं? तुम्ही म्हणजे आता समजा आज ह्या महिन्याचा प्रॉफिट झाला तर तुम्ही रिइन्व्हेस्ट करता का साईडला काढता प्रॉफिट? ओके, गुड क्वेश्चन. मला ना लहानपणीपासून एकतर मी वडिलांना बिझनेस करताना बघितलंय आणि थोडं बिझनेस
च्या विषयामध्ये मी ग्रो झाली, त्यामुळे माझ्यावर एक थोडे संस्कार पण आहेत, राईट, मनी मॅनेजमेंट आणि बिझनेस मधलं कॅश फ्लो मॅनेजमेंट याचे. त्यामुळे मला माझ्यावरती जे संस्कार आहेत त्याच्याप्रमाणे असं आहे की आपण करतोय ती इन्व्हेस्टमेंट, आपला होणारा रेव्हेन्यू, आपण एक्सपेन्सेस काय करतोय आणि त्याच्यातनं प्रॉफिट आपल्याला काय होतोय, ह्याचं सगळ्याचं खूप जास्ती कॉन्शियसली सतत विचार करत बिझनेस करायचा, हे माझ्यावर संस्कार आहेत. म्हणजे अगदी मी मेकअप करत होते तेव्हा सुद्धा असं होतं की मला बाबांनी सांगितलं होतं की ठीक आहे चल तुला, आणि मला खूप पटकन खूप पैसे मिळायला लागले वयाच्या मनाने. सो मला बाबा म्हणायचे की ठीक आहे तुला 25,000 मिळतात, 30,000 रुपये मिळतात, पण आज तू कुठेतरी जर नोकरी केलीस, तू MA केलंयस, हे केलंयस, तू नोकरी केलीस, तर तुला किती सॅलरी मिळेल, तेवढी सॅलरी ही तुझी व्हॅल्यू आहे, तुझी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, की तेवढे तर पैसे तुझ्या बाजूला टाकले गेले पाहिजेत. मग येतं की, कारण कसं होतं, नाही तर आपण गृहीतच धरतो की हा हे मला प्रॉफिटच आहे, मग ह्याचे मी अजून ऍक्सेसरीज घेऊन टाकते, अजून थोड्या लिपस्टिक्स घेऊन टाकते, अजून हे करते, मग त्याला काही अर्थ नाही. मग तुम्ही नुसतेच येणारे पैसे बिझनेसमध्ये ब्लाइंडली टाकत राहणं ह्यालाही अर्थ नाहीये. तुम्ही करेक्ट प्रॉफिट बाजूला टाकणं आणि मग ते प्रॉफिट मध्ये बाजूला टाकलेले पैसे नोईंगली ग्रो करणं, हे सगळं एक ह्या सगळ्याकडे लक्ष पाहिजे. सो प्रथामध्ये माझं पहिले 400 ते 500 साड्या होईपर्यंत मी 1 रुपयाही काढला नाही स्वतःसाठी. म्हणजे मी जे येत होते पैसे ते सर्व फक्त आणि फक्त स्टॉक मध्ये टाकले आणि थोडा स्टाफ वाढवला आणि स्टाफची सॅलरी आणि हे मग त्या बिझनेस मधनं जायला लागले. मग माझ्या फक्त सुरुवात करताना मेकअपच्या बिझनेसवर बर्डन होतं, जागेचं मला कधी बर्डन नव्हतं, कारण ती माझी स्वतःची जागा होती. आणि मग त्या जागेमध्ये सुद्धा जो लोनचा EMI होता त्याचा एक पार्ट मी प्रथाच्या बिझनेस मधनं पे करायला लागले. की म्हणजे फॉर एक्झाम्पल 85,000 रुपये 90,000 रुपये EMI असेल तर 15,000 रुपये प्रथाच्या अकाउंट मधनं जातील आणि उरलेले मेकअपच्या अकाउंट मधून. असं मी एक इंटरनल डिसिप्लिन म्हणून केलं होतं की ह्या बिझनेसला काहीतरी जागेचा खर्च असला पाहिजे त्या एंटिटीसाठी. असं करायचं. पहिले माझ्या 400 ते 500 साड्या होईपर्यंत मी कुठलेही पैसे काढले नाही त्या बिझनेस मधनं. आणि मग माझा मोटिव्ह क्लिअर होता, मला उगाचच्या उगाच स्टॉक वाढवायचा हे करायचं नव्हतं. मला कमीत कमी स्टॉक मधनं जास्तीत जास्त सेल, हे माझं काय म्हणायचं त्याला, बिझनेस वाईज माझा मोटो होता. की मला जर का कस्टमरची जाण आहे, मला साड्यांमधलं कळतं, मला कलर कॉम्बिनेशन कुठली आवडतील, कुठली छान दिसतील, कुठली हटके आहेत हे समजतं, तर मी अशाच साड्या शॉर्टलिस्ट करून आणि ज्या विकल्या जातील. म्हणजे उगाच साड्या मागवून ठेवायच्या आणि मग त्या 100 साड्यांमधल्या 10 साड्या विकल्या जातात, 90 पडून राहतात. मग त्या 90 मधल्या 20ला काहीतरी 3 वर्ष पडून राहिल्यावर त्याला काहीतरी खराबच होतं, कुठेतरी काहीतरी. असं मला ह्या पद्धतीने मला रन नव्हतं करायचं. आणि त्यामुळे माझा बिझनेस खूप कॅश रिच व्हायला लागला. कारण एका पॉइंटला गेल्यावर मी इन्व्हेंटरी लॉक केली आणि मी फक्त रेव्हेन्यू कसा वाढवता येईल, सेल कसा वाढवता येईल ह्याच्याकडे फोकस केलं. आणि तो सेल जसा वाढत गेला तसं मग मी ठरवलं की ओके, जेवढा वाढत गेला त्याप्रमाणे की ओके आता आपण चांगला कॅमेरा घेऊ, आता आपण चांगले लाईट्स घेऊ, आपण जर व्हिडिओज करतो आणि व्हिडिओ मधून आपल्याला चांगलं इन्कम येत आहे तर आपण व्हिडिओज शूट करायला आणि एडिट करायला टीम थोडी वाढवूया. आपण 1-2 मुली असं घेऊ की जे सोशल मीडियावर पोस्ट करतील ह्याच्यावर. सो मग दिस वॉज वेअर आय डायव्हर्टेड माय इन्कम टू इन द बिझनेस, इनसाइड द बिझनेस. आणि मग जे अजून जो रेव्हेन्यू होतो तो प्रॉफिट. आणि मग देन आय स्टार्टेड डिसाइडिंग, म्हणजे हे नवीन एंटरप्रेन्योर्सना खूप उपयोगी आहे. जे त्याच्यात मुरलेले त्यांना असं वाटेल हे थोडं सिम्पल ज्ञान आहे असं वाटेल, पण माझं म्हणणं असं आहे की एक आपला गोल सेट करायचा की 1 लाख रुपये महिना कंपल्सरी बाजूला आले पाहिजे. रेव्हेन्यू किती असो, खर्च किती असो, तुम्ही तुमचा एक आकडा ठरवा, 1 लाख रुपये महिना मला बाजूला आले पाहिजेत. मग वर्षभर 1 लाख आले की चला आता ते 2 लाखावर कसं नेता येईल, आपला बिझनेस वाढलाय का, किती वाढलाय, मग आपण एक्स्ट्रा खर्च किती केलाय. मग आता आपल्याला असं आहे की ओके, मग माझी जे समजा 500 साड्यांवरनं 1500 वर गेल्या होत्या, तर असं होईल की माझं जर का इन्कम वाढलं आणि मी समजा एवढेच पैसे बाजूला कॉन्स्टंटली टाकते, तर माझ्याकडे जे राहिलेले पैसे आहेत जास्तीचे त्याच्या मी जास्ती साड्या घेतल्या, बरोबर. मग माझा तो 1500चा स्टॉक गेला 2000 वरती, की माझ्याकडे कुठल्याही क्षणी 2000 साड्या स्टॉकमध्ये आहेत. मग मी ठरवलं 2000 साड्या जर स्टॉकमध्ये आहेत तर आपले जे बाजूला पडतात ते पैसे आपले
वाढले पाहिजेत, वाढले पाहिजे. दीडपट तरी झाले पाहिजेत, मग ते बाजूला टाकायचे. असं करत मी तो बिझनेस माझा म्हणजे इंटरनल कॅश रोटेशन जर तू म्हणलंस तर तसं केलंय. आणि मला एक खूप माझ्या फॅमिली फ्रेंड आहेत, ते पण एक्सपर्ट आहेत फायनान्स मधले, त्यांनी असं सांगितलं होतं की मी त्यांच्याकडे गेले होते की मी बाजूला टाकते ते पैसे कसे इन्व्हेस्ट करू, म्हणजे 15 वर्षांनी माझे पैसे ग्रो झाले पाहिजेत, पर्सनल इन्व्हेस्टर म्हणून. तर ते मला काय म्हणले, कविता हे ठीक आहे की तू असा विचार करतेस की तुझे पैसे 12% रिटर्न मिळाला, 14% रिटर्न मिळेल, तू जे बाजूला टाकतेस पर्सनल इन्व्हेस्टमेंट त्याचा, पण तू हाही विचार कर, जर तुझे छान पैसे बाजूला टाकले जात असतील तर समजा तुझे काय 15 लाख रुपये बाजूला असतील समजा, तर त्यातले 5 लाख जर तू एक इन्व्हेस्टर म्हणून स्वतःच्याच बिझनेसमध्ये टाकलेस तर तुला किती रिटर्न येईल. सो थिंक ऑफ युअरसेल्फ ॲज अ इन्व्हेस्टर फॉर युअर बिझनेस, असं त्यांनी मला सांगितलं. आणि हे खूप इंटरेस्टिंग माझ्यासाठी इनपुट होता. आणि त्याच्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, आपण पैसे बाजूला टाकलेत स्मार्टली, पण आता आपण उलट करूयात की आपण स्वतःच्याच बिझनेसमध्ये पैसे लावायचे ऍज अन इन्व्हेस्टर, आणि त्याच्यावर टॅब ठेवायचा की मी केलेला इन्व्हेस्टमेंट मला किती रिटर्न येतोय, मला मी अदरवाईज म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते त्याच्यापेक्षा जास्त येतोय का, ते टाकलेले पैसे किती वर्षात मला परत मिळत आहेत. सो असं सगळं करत मला खूप छान लोकांनी करेक्ट टाइमला ऍडवाइस दिल्यामुळे माझं कॅश रोटेशन इन बिझनेस, बेसिक फायनान्शियल डिसिप्लिन इन द बिझनेस, गणित आपली स्ट्रॉंग असणं, आपलं इन्कम किती झालंय, खर्च किती झालाय, किती स्टॉक आलाय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण त्याचा जेव्हा तुमचा छोटा बिझनेस असतो ना, आपण वाहवत जातो, आपलं लक्षच राहत नाही की मी खर्च किती केला वर्षभरात. आपल्याला वाटतं मी काय आलेले पैसे सगळे बिझनेसमध्येच टाकले, पण तसं नाहीये. त्याचं एक काहीतरी तुमचा अभ्यास पाहिजे. तर ते माझं खूप चांगल्या चांगल्या ऍडवाइसमुळे आणि संस्कारांमुळे ते खूप असं नियमबद्ध केलं गेलं असं. म्हणजे तुम्ही फायनान्शियल खूपच स्ट्रॉंग ठेवले आता. हा, म्हणजे स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा कॉन्शियसली केलं. कॉन्शियसली केलंय. म्हणजे जस्ट बिकॉज माझ्याकडे पैसे आहेत, होर्डिंग घ्या, अजून मोठी जागा घ्या, असं नाही केलंय मी. कॉन्शियसली असं केलंय की ओके ठीक आहे, मग आता आपण डिजिटल मार्केटिंगचे स्पेंड वाढवतोय, तर मग आपण इथे वाढवतोय तर त्याचा रिटर्न येऊ देत, आपल्याला मिळू देत, मग पुढचा एक्सपेन्स करू, असं ते कॉन्शियसली ट्राय केलंय असं. ग्रेट. येस येस. आता आपण इन्व्हेंटरीकडे वळूयात. तर तुम्ही इन्व्हेंटरी आणताना काय काय गोष्टी लक्षात ठेवता, म्हणजे तुम्ही आता स्टॉक कसे आणता, कसं तुम्ही डिसाईड करता किती स्टॉक या महिन्याला आणला पाहिजे, किती नाही आणला पाहिजे? हो, एक सिंपल गणित आहे की जेवढा विकला गेला तेवढा तर आणायलाच पाहिजे. सो मला म्हणजे तेवढं की 300 साड्या विकल्या गेल्या असतील तर 300 साड्या आल्या पाहिजेत आपल्याकडे. सो हे तर बेसिक गणित आहे. 400 साड्या विकल्या गेल्या तर 400 आल्या पाहिजेत. सो तेवढ्याला तेवढा स्टॉक मेंटेन झाला पाहिजे बेसिकली. साड्या मी घेते हँडलूम विवर्स कडनं. मॅक्सिमम प्रथाच्या 85 ते 90% स्टॉक जो आहे साड्यांचा हा हँडलूम इंडस्ट्री मधून येतो, हातमागावरच्या साड्या. आणि हातमागावरच्या साड्यांना बल्क प्रोडक्शन नाहीये. नाही का? हा, म्हणजे ते हाताने बनतात. एक साडी झाली की मगच दुसरी बनते, एकासारख्या 10 बनतच नाही, कारण फिजिकल एफर्ट आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे असं आहे की प्रोडक्शन टाइम एका सोर्स कडनं किती साड्या मला मिळू शकतात ह्याला सगळ्याला लिमिटेशन आहेत. आणि त्यामुळे मी असं करत गेले की माझे रिसोर्सेस वाईड करत गेले. जेवढं शक्य आहे तेवढे व्ह्युअर्स, जास्तीत जास्त व्ह्युअर्सशी कनेक्ट करत गेले, म्हणजे मग मला उलटा प्रॉब्लेम नाही येणार की मला साड्या हव्यात आणि हे देऊ शकत नाही. करेक्ट. सो त्यामुळे एकाच सोर्सवर अवलंबून राहणं, एकाच व्ह्युअर. म्हणजे आता मी गढवाल घेते तर गढवाल मी एक 20 ते 25 वेगवेगळ्या सोर्सेस कडनं घेते. आपल्याला असं वाटतं हा गढवाल ना 1-2 व्ह्युअर असतील ह्यांचे, असं नाही होत ते, कारण तेवढे तुम्हाला एक तर प्रकारही जास्त मिळतात, प्रत्येक हँडलूम वरची वेगवेगळी खासियत असते. सो मी ते वाईडन केलंय, माझं जेवढा शक्य आहे तेवढा म्हणजे सोर्सिंगचा बेस वाईडन केलाय, जेणेकरून प्रकारही खूप आहेत माझ्याकडे. म्हणजे नुसतं पैठणी, गढवाल, कांजीवरम असं नाही, अनेक प्रकार आहेत साड्यांचे भारतभरातले. आणि मग मी असं लक्षात आलं की थोडंसं लोकांना अफोर्डेबल साड्या पण हव्या आहेत, गिफ्टिंगला वगैरे खूप महाग नसतात द्यायच्या, जरी स्वतःचं लग्न असेल तरी. तर मग पॉवरलूम सारीज कडे पण मी आले. आणि मग पॉवरलूम सारीज मध्ये फायदा असा आहे की बल्क प्रोडक्शन होतं. सो एकासारख्या 4 साड्या 5 साड्या अशाही मिळू शकतात. सो मग त्याचं वेगळ्या स्टाईलनी थोडंसं स्टॉकिंग केलं असं. आणि
नंबर कसा ठरवायचा तर आउटफ्लो प्रमाणेच ठरवायचा, हे माझं गणित फिक्स होतं. मी तुला म्हणलं तसं की म्हणजे उगाच आता मला म्हणजे आता मी 300 साड्या विकल्या समजा, तर मी खरं तर 450 साड्या विकत घेऊ शकते, एवढे पैसे माझ्याकडे येतात, बरोबर आहे, विथ प्रॉफिट. तर म्हणजे साधारण मी तुला सांगते, तर आता विथ प्रॉफिट 450 येऊ शकतात, म्हणून 450 घेऊन टाकल्या, हे मी नाही करत. बाकी एक्सपेन्सेस बाजूला टाकण्याचे पैसे, माझी जी फायनान्शियल डिसिप्लिन आहे ती पुढच्या ग्रोथसाठी, म्हणजे मी काय बाजूला टाकते ते प्युअरली प्रॉफिट बुकिंग पुढच्या ग्रोथसाठी असेल, तर तसं करून 300चा मला एंड ऑफ द इयर किती स्टॉक वाढायला हवाय त्याप्रमाणेच मी एव्हरी मंथ स्टॉक ऍडअप करत जाते. आणि ह्याच्यात अजून एक मोठी गोष्ट अशी आहे की सीझनल, म्हणजे सीझनल नेचर, म्हणजे गणपतीपासनं दिवाळी संपेपर्यंत हा हाय पीक सीझन आहे आमचा साड्यांचा, कारण फेस्टिवल्सच चालू होतात. मग असं असतं की मे महिन्यापासून फेस्टिव्ह सीझन साठी म्हणूनच स्टॉकिंग चालू करायचं. म्हणजे मग ते गणित येतं की आपण किती बिझनेस साधारण करू शकणार आहोत, आपण काय काय इव्हेंट्स प्लॅन केलेत, आम्ही एक्झिबिशन्स करतो, मग पर एक्झिबिशन आपल्याला डिस्प्ले करायला तेवढा स्टॉक पाहिजे. सो मग ते स्टॉकिंग माझं मे जून महिन्यापासून चालू होतं. दर महिन्याला 100-150 साड्या करत करत त्या फेस्टिव्ह सीझन साठीच्या म्हणून माझ्या ठेवतात, पण त्या तेव्हा विकल्या जातात. उगाच एक्स्ट्रा साड्या घेऊन अंगावर ठेवायच्या हे मी करत नाही, कारण रिटेल इंडस्ट्री अशी की तुम्ही डेड स्टॉक मध्ये जर का अडकलात ना तर तुमचे प्रॉफिट्स खूप हिट होतात. म्हणजे नुसतंच स्टॉक खूप आहे आणि तो विकलाच जात नाहीये. मग कधीतरी सेल काढायचा, क्लिअरन्स सेल काढायचा, मग 40% ऑफ 50% ऑफला त्या साड्या विकायच्या. मग त्याच्यात तुमची प्रॉफिट मार्जिन खूप हिट होते आणि तुमचे पैसे खूप अडकून राहतात. म्हणजे लाखो रुपयाच्या साड्या नुसत्या ठेवणं, त्याच्याऐवजी ते लाखो रुपये मी जर इन्व्हेस्ट केले तर मला किती फायदा होणार असं. सो म्हणून लीन इन्व्हेंटरी हे माझं प्रिन्सिपल आहे. लीन इन्व्हेंटरी म्हणजे कमीत कमी स्टॉक मध्ये जास्तीत जास्त विक्री करायची, इज माय प्रिन्सिपल. आणि त्याच्यावरतीच मी खूप विचार करून पुढची प्रोजेक्शन करूनच माझं स्टॉकिंग करते. जस्ट बिकॉज कारण ह्याच्यात कसं आहे की अट्रॅक्टिव्ह आहे ना, 100 विवर येतात, आमच्याकडे हे प्रकार आहेत, आता हे नवीन आलंय, आता ते नवीन आलंय, मग घेत राहा केलं तर खूप स्टॉक मध्ये अडकणार असं. तुम्ही जसं म्हणाले तुम्ही मल्टिपल व्ह्युअर्स कडे जाता, मग ते कॉस्ट वाढत नाही का? कारण की आपण एखाद्याकडनं बल्क मध्ये घेतलं तर क्वांटिटीनुसार कॉस्ट कमी करतात. तर तुमच्या केसमध्ये तसं झालंय का, म्हणजे कॉस्ट वाढली आहे का असं? आता हँडलूम इंडस्ट्रीचं थोडं वेगळं आहे. हे जे तू म्हणतोस हे करेक्ट आहे फॉर अशा प्रकारची रिटेल इंडस्ट्री जिथे मॅन्युफॅक्चरर कडनं आपण घेतोय आणि त्याच्याकडनं मला खूप क्वांटिटीत उचलता येते. माझी इंडस्ट्रीज अशी आहे की एका माणसाकडनं मला एका वेळेला खूप क्वांटिटी घेताच येत नाही. म्हणजे एक विवर मला एका वेळेला 40 साड्या देऊ शकतो, 50 साड्या देऊ शकतो, त्याच्यावरती साड्याच देऊ शकत नाही, कारण त्यांच्या बनतातच तेवढ्याच स्लो, राईट, तेवढ्याच स्पीडने. म्हणजे असं तरी पण आहे की एक हेड विवर आहे, त्याच्या अंडर 10 लूम्स आहेत, त्या 10 लूमच्या साड्या तो घेऊन येतो, पण तरी त्याला लिमिटेशनच आहे. त्यामुळे माझ्या केसमध्ये सोर्स वाईडन करणं फक्त एक आहे की जे माझे पक्के सोर्सेस आहेत ना त्यांच्याकडनं कंटिन्युअस ऑर्डर्स मी करत असते. त्यामुळे मग मला हळूहळू आता थोडं क्रेडिट मिळतं, काही डिफेक्टिव्ह साड्या रिटर्न करता येतात. पण ते आता झालंय एक 5, 6, 7 वर्षांनी. नाही तर ह्या इंडस्ट्रीमध्ये ते व्ह्युअर्सच इतकं हातातोंडाशी की ते कुठे आपल्याला क्रेडिट देणार, अशी सिच्युएशन आहे. जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा अशा ह्याच्यात आपण जर मॅन्युफॅक्चरर कडे गेलो तर ते आपल्याला क्रेडिट देतात, कुठलेही तू वस्तुरूपी रिटेल इंडस्ट्री किंवा ह्याच्यात गेला असतं असं. सो माझ्या केसमध्ये थोडं मला तू म्हणतोयस तो प्रॉब्लेम नाही आहे, उलटा प्रॉब्लेम आहे. एका सोर्सकडे जास्ती मालच नसतो, त्यामुळे सोर्सेस जास्ती ठेवायला लागतात असं आहे. तर व्ह्युअर्स कोणत्या सेक्शन मध्ये, इंडियाच्या कोणत्या सेक्शन मध्ये जास्त व्ह्युअर्स आहेत? इंडिया तर खूप रिच आहे, म्हणजे ह्या बाबतीत प्रचंड श्रीमंत देश आहे आपला, कारण प्रत्येक प्रांतात साड्या बनतात. म्हणजे लिटरली ऑलमोस्ट प्रत्येक स्टेटमध्ये भारताच्या साड्या बनतात. म्हणजे अजून प्रथामध्ये असं आहे माझ्याकडे की असंख्य प्रकार नाहीच आहेत आमच्याकडे, आणि हे सगळे लोक ना रिमोट एरियाज मध्ये, रुरल भागांमध्ये, स्वतःच्या छोट्या छोट्या घरांमध्ये लूम्स वरती हे बनवतात. त्यामुळे ह्या लोकांकडे पोचणं, त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या कलेला शहरांमध्ये आणून विकणं ही खूप फुलफिलिंग गोष्ट आहे. पण माझ्याकडे मेनली साऊथ मधनं खूप साड्या येतात. कांचीपुरम, सालेम मधनं कांजीवरम येतात, त्याच्यानंतर तेलंगणामधनं मॅक्सिमम माझ्या गढवाल येतात, त्याच्यानंतर इरकल येतं, इरकल कर्नाटकामध्ये बनतं त्यामुळे इरकल येतं, त्यानंतर
पोचमपल्ली इकत नावाचा एक प्रकार आहे जो गुजरातमध्ये पटोला असतात आणि तशा साऊथमध्ये त्याच प्रकारच्या साड्या असतात, पण तेही परत साऊथमध्ये आंध्रमध्येच मिळतं. सो साऊथमधनं मॅक्सिमम साड्या माझ्याकडच्या येतात. साऊथमध्ये काही पैठण्या पण बनतात. आपल्याला वाटतं पैठणी महाराष्ट्राची प्राईड आहे आणि महाराष्ट्रात बनते, पण ती बनतेच, पण त्याची डिमांड इतकी जास्ती आहे की ते आउटसोर्स केलं गेलंय आणि बऱ्याच साऊथच्या लूम्समध्ये पैठण्या बनतात, हँडलूम पैठण्या उत्तम दर्जाच्या, पण त्या साऊथमध्ये बनतात. सो मॅक्सिमम माझ्याकडचा स्टॉक हा साऊथ मधूनच येतो, अनेक प्रांतांमधनं साऊथ इंडियामध्ये. आणि मग बनारस आहे, त्याच्यानंतर काय महाराष्ट्रात तर पैठणी आणि हे तर मी घेतेच. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट, वेस्ट बेंगॉल ह्या रिजन मधनं पण माझ्या साड्या येतात, कांथा, टसर अशासारख्या अनेक साड्या. झारखंड मधनं कोसा सिल्क आणि हे येतं. सो असे भरपूर रिजन्स मधनं, एकदम आतल्या रिजन्स मधनं साड्या बनवून घेण्याचं काम आहे. तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट कसं आहे तुम्हाला, ते व्ह्युअर्स भेटले कुठून मध्ये द इनिशियल फेज ऑफ दिस जर्नी? सो हा चांगला प्रश्न आहे तुझा, कारण खूप आता गेल्या 1-2 वर्षात असं खूप जण व्हॉट्सअपवर एक कॉन्टॅक्ट, मला साडीचा बिझनेस चालू करायचा आहे, जरा सोर्सेस पर्यंत कसं पोचायचं सांगा ना. तर मग माझं असं म्हणणं आहे की तीच तर मजा आहे ना, त्याच्यातच सगळी मेहनत आणि आपली सिक्रेट रेसिपी, सिक्रेट सॉस तोच आहे. फक्त एकच आहे, त्यामध्ये स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुम्हाला कितीही असं तुम्ही म्हणाल की नाही मला ना ह्यांच्याकडनं मिळालेत 4 सोर्सेस, मला त्यांच्याकडनं मिळालेत, असं नाहीये. तुम्हालाच ते शोधून आणि एक्सपिरियन्सेस म्हणणं. म्हणजे गंमत अशी आहे की मी चालू केलं तेव्हा माझ्याकडे साऊथ मधले 2-3 व्हिवर्स कडनं मी घ्यायचे आणि तेव्हा मी तिकडे गेले होते. माझी गंमत अशी की पहिलं शॉपिंग मी बँगलोर मधनं केलं आणि बँगलोरमध्ये खरं कुठल्याच साड्या बनत नाहीत. ह्या सगळ्या साड्या कांचीपुरम आणि तेलंगणा आणि इथून येतात. पण मी तिथनं थोडक्यात मी होलसेलरकडे गेले. मग माझ्या तेव्हा लक्षात आलं की होलसेलरच्या ऐवजी आपण व्हिवरकडे गेलो तर नक्कीच आपल्याला स्वस्त मिळणार. मग मी व्हिवर शोधायला लागले. मग मला अनेक लोक अशी भेटली. कांचीपुरमला मी गेले. कांचीपुरम हे साड्यांचंच म्हणजे खूप हब आहे ना साड्या बनण्याचं, पण ते टुरिस्ट डेस्टिनेशन पण झालंय. अनेक लोक जगातले कांचीपुरमला जाऊन साड्या घेतात. सो तिथे खूप दुकानं आणि असं टुरिस्ट प्लेस झाले. मग तिथे असं लिटरली असे एजंट सारखे असतात. ते म्हणतात की मीच दाखवतो तुम्हाला, या ना, इथे माझंच लूम आहे, तिथे माझंच लूम आहे. तर मला असं झालं की 2-3 लोकांनी तिकडेच नेलं मला, हे माझंच लूम आहे असं सांगून. तेव्हा लक्षात आलं की हे मिडलमॅन आहेत. सो ह्यांच्याकडनं आपण साड्या घेतल्या तरी आपल्याला व्हिवर प्राइस नाही मिळणार आहे, आपल्याला त्यांच्यापेक्षा पुढे एक स्टेप पोचायची गरज आहे. पण मग असंच शोध घेत पण प्रत्येक स्टेप मधनं मी साड्या घेतल्या, होलसेलर कडनंही घेतल्या, मिडलमॅन कडनंही घेतल्या. अजूनही मी काही मिडलमॅन कडनं साड्या घेते. त्याचं कारण वेगळं आहे की खूप ज्या रिमोट प्रांतातले व्हिवर्स आहेत, प्रचंड अनऑर्गनाइज सेक्टर आहे ना, त्यांना जीएसटी बिलिंग कळतं ना, त्यांना इन्कम टॅक्स आणि टॅक्स रिटर्न. सो मग मी काय करते की असे जे काही प्रांत आहेत ज्यांचे लँग्वेज प्रॉब्लेम पण आहे, आपल्याला त्यांच्याकडनं काही करून घ्यायचं म्हणलं तरी करून घेता येणार नाही. मग अशा वेळेस मी काही मिडलमॅन किंवा होलसेलर गाठलेत की जे मला बिलिंग, अकाउंट्स ह्या बाबतीत मला प्रॉब्लेम नाहीत. मग मी विचार करते चल माझे 5% एक्स्ट्रा जातील कॉस्टमध्ये, पण ऍटलिस्ट मला हे सगळं अकाउंटसाठी प्रॉब्लेम नाही येणार. सो असं माझं सोर्सिंग आहे. पण सोर्सिंग हा माझ्या बिझनेस मधलं सिक्रेट रेसिपी आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल काय मी सांगणार, कसं सांगणार, सांगू नाही शकत. एकच सांगू शकते की खूप मेहनत आहे. सोर्सेस बिल्ड करणं ही एका दिवसाची गोष्ट नाही आणि ती कमी मेहनत मध्ये पण मिळू शकत नाही, एवढंच सांगू शकते. येस, ग्रेट. आता तुम्ही जसं म्हणले डेड इन्व्हेंटरी असली तर ऑलमोस्ट समजा 1 लाखाचा माल पडून असला तर त्याची कॉस्ट आपल्याला बेअर करावी लागते. करेक्ट. तर ते डेड इन्व्हेंटरी परत आपण रिटर्न नाही करू शकत का व्ह्युअर्सला किंवा होलसेलर? माझ्या इंडस्ट्रीत तरी नाही. माझ्या इंडस्ट्रीत खूप कमी रिटर्न्सची प्रॉबिलिटी आहे, म्हणजे क्लोज टू 0, म्हणजे 5% पण रिटर्न घेत नाहीत व्हिवर्स. नाही, कारण मी म्हणलं तसं त्याच्यात हा एक भाग आहे की एक तर अनऑर्गनाइज सेक्टर आहे, त्यांचं पोटा पाण्याचं माझ्यावरतीच अवलंबून आहे, त्यामुळे त्यांना लॉसच बेअर करावा लागतो आणि दे आर जस्ट नॉट रेडी टू डू दॅट. त्यातल्या त्यात होलसेलर्स जे आहेत ज्यांच्याकडे मार्जिन्स आहेत ते म्हणतात चल दे आम्हाला 5 साड्या आम्ही परत घेतो, तुला त्याच्या ऐवजीच येतो. पण खूप कमी मला पॉसिबिलिटी, त्यामुळे मी घेतानाच खूप चेक करून आणि शॉर्टलिस्ट करून घेते. आणि जर त्याच्या पलीकडे सुद्धा असं झालं की काही स्टॉक पडून राहतोय तर तो खूप पडून राहण्याची वाट नाही बघत. आय फाइंड डिफरंट वेज टू
तो लोकांसमोर यावा, तो स्टॉक दिसावा, मग म्हणजे मग त्याचे फोटोशूट्स करा, चांगल्या मॉडेल्सना ते ड्रेप करून पोस्ट करायचे, कधी मी त्याचे व्हिडिओज करायचे, कधीतरी फक्त काय म्हणायचं रील्स करायच्या की ज्यांनी जास्ती लोकांपर्यंत ते पोहोचतं. म्हणजे तुला गंमत वाटेल, 5-5, 6-6 मिनिटाचे व्हिडिओज मी करते साड्या दाखवताना, पण असं होतं की 30 सेकंदाच्या रीलमध्ये जास्ती रिस्पॉन्स आला. 20 आणि 22 हजाराच्या साड्या 30 सेकंदाच्या रीलमध्ये 6 साड्या दाखवल्या, म्हणजे 5 सेकंद एक साडी, ती लोक पिकअप करतात. कारण रीच तेवढा आहे, तेवढा अपील आहे, तेवढा रीच आहे. सो आपण त्या फॉर्मॅटला जेवढं मोल्ड करू तेवढं मजा येते त्याच्यात. सो मग असे वेगवेगळ्या थोडे इनोव्हेटिव्ह टेक्निक्सनी काढत राहायचा तो स्टॉक बाहेर, एवढंच करायला लागतं. तो पडून राहून खूप पडून राहायला, जुना दिसायला लागला की मग काही त्याचं करता येत नाही असं. येस. आता तुम्ही आधी जसं म्हणाले, तुमच्याकडे 7-8 मुली कामाला आहेत, तर तुम्ही थोडं तुमचं हायरिंग प्रोसेस एक्सप्लेन करू शकाल? तुम्ही कसं हायर करता, तुम्ही काय बघता एम्प्लॉईज मध्ये? येस. सो माझ्याकडे आता साधारण 18 जणी आहेत कामाला. 18 जणी आहेत आणि प्लस काही काय म्हणायचं फ्रीलान्सिंग पण काही लोक करतात. एक टीम आहे जे माझं सोशल मीडियासाठीचं काम बघते. म्हणजे असं प्युअरली सोशल मीडिया एजन्सी नाही म्हणता येणार, कारण ते सगळं काम स्वतः नाही करत. बराचसा कॉन्टेंट मला द्यावा लागतो किंवा एकत्र जनरेट करायला लागतो, पण फ्रीलान्सिंग टीम म्हणू शकतो आपण त्यांना. आणि सो माझ्याकडे हायरिंग प्रोसेस खरं सांगायचं तर अजूनही मी शिकतेय. म्हणजे कारण बिझनेसच असा थोडा 2020 पासून असा फास्ट ग्रो होत गेलाय की अजून मी शिकतेय त्याच्यात कशा प्रकारची लोक आपल्याला हवी आहेत, थोडं कल्चर कसं मला हवं आहे. पण एक आहे की मी डिपार्टमेंट्स काय म्हणायचं आपण सेग्रिगेट केलेत, की स्टोअर सेल्सची एक टीम आहे जे इथे येऊन लोक साड्या बघतात, ज्यांना साड्या दाखवायच्या. सो सेल्स टीम एक आहे. व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया अशी एक टीम आहे की व्हॉट्सअप सेल्स, की लोक जेव्हा व्हॉट्सअपवर एन्क्वायरी करतात तेव्हा त्यांना रिस्पॉन्ड करायचं. मग ते म्हणतात मला या साडीचा अजून एक फोटो पाठव, जरा डे लाईट मध्ये जाऊन मला ही साडी दाखव, मग पटकन एक व्हिडिओ कॉलच कर. सो दॅट टीम हॅज टू बी व्हेरी ऍक्टिव्ह. राईट. सो ती व्हॉट्सअप सपोर्ट टीम आणि सोशल मीडिया टीम हे एकत्रच काम करतात, कारण तू इन्स्टावर काय टाकलेस त्याची आम्हाला एन्क्वायरी आली. सो ते हँड इन हँड आहे. सो ती एक माझं डिपार्टमेंट आहे. शिपिंग पॅकेजिंग एक डिपार्टमेंट आहे, की ऑर्डर्स आलेल्या सगळ्या डिस्पॅचिंग आणि सगळं त्यांना माहिती असतं. सो ती एक टीम आहे. फ्रंट डेस्क आणि काय म्हणतो आपण कस्टमर रिलेशन अशी एक टीम आहे. अकाउंट्स एक आहे सेक्शन. आणि हे सगळं सोडून थोडं HR आणि ऍडमिन बघणारे 1-2 जण आहेत. सो अशी माझी ती टीम आहे. आता ह्यात काही लोक 2-3 ह्याच्यात पण काम करतात, कारण म्हणजे मला व्हिडिओ करताना हेल्प लागते, मग ते स्टोअर सेल्सचीच टीम मला हेल्प करते. बऱ्याचदा शिपिंग पॅकेजिंगला व्हॉट्सअप सेल्सच्या टीमला जावं लागतं, कारण त्यांना माहिती असतं की कस्टमरनी सांगितलंय प्राइस टॅग लावू नको, या कस्टमरला फॉल पिको करायचे पण गोंडे करायचे नाहीये. सो हे त्यांना माहिती आहे. सो तसं त्यांचं इंटरलिंक्ड काम आहे. पण मी ट्राय करते की त्या लोकांना त्या कामांमध्ये भरपूर ट्रेन करायचं. आणि हायर करताना थोडं माझी पद्धत अशी आहे की मी ओपन प्रोफाईल हायरिंग जास्ती करते. सो ओपन प्रोफाईल म्हणजे मला व्यक्ती आवडली की मी हायर करते, आणि मी इंटरव्ह्यूच्या वेळेसच माझं असं असतं की तू माझ्याकडे 3 महिने काम कर आणि मगच तुझा प्रोफाईल क्रिस्टलाइज होईल. म्हणजे त्या व्यक्तीची स्ट्रेंथ काय आहे, त्या व्यक्तीचं कशामध्ये जास्ती कल आहे. कारण गंमत अशी होते की माझ्याकडे सेल्सला एक मुलगी येते आणि लक्षात येतं की तिची लँग्वेज इतकी चांगली आहे, तिला इतकं चांगलं इंग्लिश बोलता येतं, लिहिता येतं, मग ही खरं कॉन्टेंट रायटिंग पण करू शकते. ओके. सो म्हणून म्हणजे मी शक्यतो असंच करते की ओपन प्रोफाईल्स ठेवते. साधारण ठीक आहे, साधारण आता एखादी व्यक्ती जर अकाउंटसाठी झाली असेल तर ती अकाउंट सोडून तर काही सेल्सला येणार नाही. साधारण प्रोफाईल असतो, बट स्टील इट इज ऑलवेज अन ओपन प्रोफाईल विच आय क्रिस्टलाइज आफ्टर 3 months. सो हे एक माझं टेक्निक आहे, कारण मला माझाही बिझनेस ग्रो होतोय आणि मलाही थोडंसं काय म्हणायचं वेगवेगळे अव्हेन्यूज ओपन होत आहेत असं. सो सोशल मीडियासाठी मी हायर केलं तरी त्यांना सांगते की तुमचा प्रोफाईल ओपन आहे, तुम्हाला फोटो काढणे, फोटोज एडिट करणे, फोटोशूट्सना जाणं, फोटोशूट्स कोऑर्डिनेट करणं हेही काम आहे. सो तो प्रोफाईल ओपन आहे. मग असं लक्षात येतं एखादी व्यक्ती स्टायलिंग मध्येच खूप चांगली आहे, सो मग तिला सोशल मीडिया कॉन्टेंट रायटिंगचं काम देण्यापेक्षा तू शूट्स कंडक्ट कर, स्टायलिंग कर, ते तुझं जॉब आहे. सोशल मीडिया कॉन्टेंटसाठी मी दुसरं बघते. सो अशा टाईपचं ओपन हायरिंग, थोडंसं ओपन प्रोफाईल
सॉर्ट ऑफ मी करते. Right. मला ती व्यक्ती आवडली पाहिजे आणि तिचं माझ्याशी ट्युनिंग, माझ्याशी अजून सगळ्याच टीमशी चांगलं जमलं पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट असं. मग खूप डिफरंट वे पण युनिक हा म्हणजे वेगळं आहे. हो. आय डोंट नो कोणाला हे पटेल, आवडेल किंवा मोस्टली हे एफिशियंट वे, करतायत. कारण की ज्याला जे आवडतं, जे करेक्ट. फील्ड मध्ये एक्सलंट आहे त्याच्यामध्ये गेलं की उलट अजून एफिशियन्सी. आणि फक्त ह्याच्यामध्ये म्हणजे येणाऱ्या माझ्या ज्याला कोणाला मी हायर करते त्यांना मी तो कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतं की मी तुझ्यातलं बेस्ट पोटेन्शियल यूज करेन आणि तुलाही ते करायला मजा येईल. आणि मग कसं होतं, आपल्याला जमणारं काम जर आपल्याला दिलं ना तर मजा येत जाते. म्हणजे जर मी एखादीला असं काम दिलं ज्याच्यात ती ऑलरेडी चांगली आहे असं मला जाणवतंय तर ती पण खुश असते, असं होतं. सो ही माझी स्टाईल ऑफ हायरिंग अशी आहे आणि चांगलं आहे. माझ्याकडे खूप सोडून जाण्याचं प्रमाण नाहीये. सो चांगलं रिटेन्शन आहे, स्टाफ रिटेन्शन, कारण त्याचं हेच आहे की आवडणारी कामं करतात मुली असं. तुम्ही आता जसं स्टाफ रिटेन्शनचा पॉईंट काढला, तर तुम्ही समजा एखादा समजा एम्प्लॉई खूप असा नाराज झाला असेल किंवा कोणताही फॅक्टर किंवा वर्कलोड असेल, तर तुम्ही ते कसं मॅनेज करता, त्यांच्याबरोबर कम्युनिकेट कसं करता? आता स्टाफ मॅनेजमेंट हा एक वेगळा विषय आहे. अख्खा इंटरव्ह्यू किंवा अख्खा एक पॉडकास्ट आपण त्याच्यावर करू शकतो, कारण ऑल लेडीज स्टाफ आहेत आणि एवढ्या बायकांना एकत्र हँडल करायचं म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण माझं दुःख दर्द कळेल की एवढ्या आपण घरात 3 बायका 2 बायका एकत्र असलो तरी काय काय ड्रामा होत असतो. सो पण आय एम प्राऊड ऑफ द ऑल विमेन्स टीम दॅट आय हॅव. सर्व मुली आणि आहेत आणि मस्त काम करतायत. पण प्रॉब्लेम्स येतात. माझ्याकडे मोस्टली असे प्रॉब्लेम्स येत नाहीत की त्यांना ऑर्गनायझेशन मध्ये त्रास होतोय, असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. बिकॉज आय एम व्हेरी अप्रोचेबल आणि काय म्हणायचं, मला आवडतं, म्हणजे मला माझा बिझनेस ग्रो होतोय तर तो शेअर करायला आवडतो माझ्या टीम बरोबर, की इन द फॉर्म ऑफ इन्सेंटिव्ह और ट्रीट्स और व्हॉट एव्हर सेलिब्रेशन असं. पण इंटरनल प्रॉब्लेम्स होतात कधी कधी, एकमेकींशी पटत नाही किंवा एखादीला म्हणजे एकमेकांमधले मानापमान पटत नाही, हे एक गोष्ट. पण कस्टमर्स जास्ती डिमांडिंग असतात, मग त्याचे प्रेशर्स येतात. किंवा कधी कधी व्हॉट्सअप आणि म्हणजे आता ऑनलाईनला तुला माहितीये की सोशल मीडिया म्हणलं की ती दोधारी तलवार आहे. सो खूप म्हणजे असे पण काही कस्टमर्स असतात जे खूप नाराजी दाखवतात, ज्यांनी इमोशनली हर्ट होतात. म्हणजे लिटरली स्टाफ आमचा त्रास होतो त्यांना की एखादा कस्टमर खूप आपल्याला बोलला, आपल्याला कशाबद्दल तरी ब्लेम करतो जी खरं आपली चूक नाहीये, किंवा आपण सॉरी म्हटलो असो. तर मग अशा वेळेला मोस्ट ऑफ द टाइम्स यू हॅव टू स्टँड विथ द टीम, एस्पेशली वेन इट इज विथ द कस्टमर. ते तुम्हाला जी चूक आहे ती चूक आहे, पण शेवटी मी आहे तुझ्या बरोबर किंवा द टीम इज विथ यू, हा कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतं. आणि एकमेकांमधली भांडणं सॉल्व्ह करायला एक वेगळीच डिप्लोमसी लागते. ते तुम्ही ऑन्ट्रप्रिनर असाल आणि थोडं जास्त टीम वाढवलीत तर तुम्ही त्याच्यात चांगलेच आहात असा अर्थ होतो त्याचा. पण यू हॅव टू लिसन टू ऑल साइड्स अँड काय म्हणायचं, हँडल विथ केअर, असंच आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थात आता मी थोडंसं मी आणि टीम या सगळ्याच्या मधली मॅनेजमेंट लेवल पण थोडीशी हायर केली आहे. सो प्रत्येक इश्यू माझ्यापर्यंत येत नाही. थोड्या थोड्या गोष्टी मिडल लेअर मॅनेजमेंटमुळे थोड्या सॉर्ट होतात आणि एक थोडं हे होतं. नाही तर पूर्वी प्रत्येक गोष्ट ही मला अशी का म्हणली, तिने मला असं का सांगितलं, पण माझ्यापर्यंत यायचं. पण आता तेवढं येत नाही, असं आहे. सो या. तर आता एखाद्याने समजा बिझनेस चालू केला तर त्यांना मोस्टली वाटतं की आपण एखाद्याला हायर केलं तर त्याला एक समजा XYZ 15-20 हजार रुपये अमाऊंट द्यावं लागेल. त्यांना एवढे पैसे द्यायच्या ऐवजी आपणच स्वतः हे काम करू, भलेही वर्कलोड येऊ द्या, असं प्रत्येक म्हणजे जास्त करून वाटतं बिझनेस करताना. तर तुम्हाला काय वाटतं, असं हायर केलं पाहिजे का नाही? 100% असंच वाटतं की आपणच केलं तर जास्ती चांगलं होईल. हे प्रत्येक ऑन्ट्रप्रिनर किंवा नवीन बिझनेस चालू करणाऱ्यांमध्ये हे असतंच, कारण शेवटी आपलं प्रॉडक्ट, आपला कस्टमर, आपल्याला बिझनेस ग्रो करायची जी तळमळ आहे ती प्रत्येक तुम्ही हायर करणाऱ्या व्यक्तीला असते असं नाही. पण शेवटी जर का तुम्हाला व्याप वाढवायचा असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करूही शकत नाही. सो मला असं वाटतं की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गोष्टी स्वतः करण्याने सुरुवात करा. की फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया स्वतः हँडल करा. पहिलंच बिझनेस चालू करतानाच एक सोशल मीडिया एजन्सी मला हवी आहे असं उपयोग नाहीये. कारण खूप जण मला हे विचारतात, बऱ्याचदा असं डिस्कशन होतं की जरा चांगली एजन्सी सांग, मग ती कोणीतरी एजन्सी मी रेकमेंड केली तर मग ते तर म्हणले होते एवढे फॉलोअर्स वाढतील, काहीच होत नाहीये त्यांना काही, असं ते नाहीये. शेवटी तुम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व राहून तुम्हाला
तुमच्या कस्टमरला काय बघायला आवडेल, आपल्याकडे काय नवीन आलंय, आत्ता काय ट्रेंडिंग आहे, आत्ता सीझन कुठला आहे, त्याप्रमाणे तुम्ही जे दाखवाल ते आवडणार आहे. आणि शेवटी तुम्ही जे करू शकता ते दुसरं कोणी नाही करू शकणार आहे. सो एका लेवलपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्ही जर केलीत, प्रत्येक गोष्ट म्हणजे की ऍस्पेक्ट्स, की जसं की मी व्हॉट्सअप हँडलिंग मॅक्सिमम केलं होतं सुरुवातीला. त्याच्यामुळे मला कळलं की लोकांचे इश्यूज काय आहेत, प्रॉब्लेम्स काय. आता सुद्धा ऑलमोस्ट एव्हरी डे रात्री माझ्याकडे फोन असतो. सो सगळ्या एन्क्वायरीज एकदा माझ्या डोळ्याखालनं जातात ज्या व्हॉट्सअपवर आलेल्या असतात. सो त्यांनी एक तुम्हाला कनेक्ट राहतो. आणि लीड बाय एक्झाम्पल म्हणतात तसं होतं त्यांनी, की म्हणजे माझ्याकडच्या टीम मधल्या प्रत्येक व्यक्तीला हा कॉन्फिडन्स आहे, आपण करतोय ते काम जर कवितानी हातात घेतलं तर ती खूप भारी करेल. ओके, सो हे एक ऑफकोर्स तुमची टीम वाढली की तर प्रत्येकाचं काम तर मी काही करणार नाहीये, पण हा एक बेसिक लेवलला जो कॉन्फिडन्स आहे, की फॉर एक्झाम्पल माझ्याकडच्या सोशल मीडियाच्या मुलीला माहितीये की कविताच एडिट भारी करते. म्हणजे एडिटिंग हे काय मी त्यातली तज्ञ नाहीये, पण मला जर का एक रील एडिट करायला दिली तर मी छान सॉंग्स त्याच्या बीट वरती ट्रान्झिशन अमुक तमुक करण्या एवढं मी स्वतःला ट्रेन केलंय. सो आय विल नॉट हॅव टू डिपेंड ऑन दॅट पर्सन फॉर द क्वालिटी ऑफ द आउटपुट एंटायरली. मग मी मुलींना त्याच्यातलं पुढचं शिकवलंय की तुम्ही हे छोटे छोटे कोर्सेस करा आणि त्याच्यात अजून ट्रेन व्हा. पण हे जे आहे ना की किंवा व्हॉट्सअप एन्क्वायरी कवितानी हँडल केल्याने फरक पडतो. सो आपणही तेवढं चांगलं केलं पाहिजे. सो एक तसं लीड बाय एक्झाम्पलनी फायदा होतो. म्हणजे जिथे तुम्ही स्वतः घुसून ते काम करू शकता, हा तुमच्या स्टाफलाही कॉन्फिडन्स असेल तर मग तेही चांगलं काम करतात. असं नाही तर मग स्टाफला काय होतं माहितीये, आमच्यामुळेच चाललंय सगळं. म्हणजे छोट्या छोट्या, म्हणजे मी वाईट ह्यानी नाही म्हणत आहे की सेल्सच्या मुलींना वाटतं आम्ही विकतोय म्हणूनच होतंय, व्हॉट्सअपच्या मुलींना वाटतं हिला काय माहितीच नाहीये आम्ही कसं कस्टमर्सना हँडल करतो, सोशल मीडियाला वाटतं की हे सगळं मीच करते, असं होतं. पण ते इफ यू आर इक्वली इन्व्हॉल्ड सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये तर द स्टाफची एक बेसिक स्पिरिट छान होतं की ओके ही भारी करू शकते म्हणून आपण पण केलं पाहिजे, किंवा हिने छान केलं आता आपण ते अजून बेटर केलं पाहिजे. असं अजून एक असा वेगळा प्रश्न आहे, तुम्ही जसं म्हणाले तुम्ही एम्प्लॉईजला ट्रेन वगैरे केलं, तर समजा ते ट्रेन झाले आणि ते एवढे प्रोफेशन झाले, त्यांनी सेपरेट असा सेम बिझनेस टाकला, तर तुम्ही कसे हँडल करता? म्हणजे बरोबर. सो आता हे ना साड्यांच्या बिझनेसमध्ये तेवढं इझिली पॉसिबल नाहीये, कारण शेवटी त्याच्यात भांडवल इन्व्हॉल्ड आहे, इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्ड आहे. मेकअपच्या बिझनेसमध्ये तर खूपच आहे ना की मी शिकवलं, माझ्याकडे ट्रेन झाले आणि तुमचं तुम्ही चालू केलं. सो ओढून घेतात. करेक्ट. सो पण माझ्या केसमध्ये मला कधीच याची भीती किंवा इन्सिक्युरिटी वाटली नाही, कारण शेवटी आपण आपलं काम आपल्या क्लायंटशी कनेक्ट हा वाढतच जातो. आणि इंडस्ट्रीमध्ये खूप सगळ्यांना जेवणा एवढं काय म्हणायचं अवेलेबल आहे खाणं. सो तसंच आहे, खूप बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. सो अजून एकाने चालू केलं म्हणजे माझ्यात पोटचं तो काढून गेला असं नाही होत. यू जस्ट हॅव टू बी अवेअर की अमुकनी काढलं असेल तर तो काय प्रकारच्या गोष्टी दाखवतोय, तो काय करतोय, आपलं त्याच्यापेक्षा बेटर आहे का, आपण त्याला कॉम्पिटिशन म्हणून काय करू शकतो का, हे स्ट्रॅटेजीनी करायला लागतं. पण इट इज अ पार्ट ऑफ द बिझनेस, तुम्ही काही त्याला फारसं करू शकत नाही. आता सारीच्या बिझनेसमध्ये त्यातल्या त्यात मी ट्राय करते की सोर्सेस आपले प्रोटेक्ट करायचे, शक्य तितकं त्याच्यात काय म्हणायचं त्याला प्रायव्हसी मेंटेन करायची, हे मी करते. पण तेवढंच करू शकते. आणि बाकी सगळं आपलं डोकं आणि कॉन्फिडन्स आहे की ठीक आहे आओ मैदान में देखते हैं, असं थोडा पाहिजे ना कॉन्फिडन्स, त्याच्याशिवाय काय मजा. असं ग्रेट. आता आपण थोडं मार्केटिंग कडे वळूयात. तर मार्केटिंग कितपर्यंत उपयोगी आहे, तुम्हाला काय वाटतं? सगळं मार्केटिंगवरच आहे, एस्पेशली आत्ताच्या काय म्हणतो आपण एज मध्ये, जिथे की डिजिटली लोक तुम्हाला बघणार आहेत आणि तुम्ही पोचताय लोकांपर्यंत, आणि तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत, तुम्हाला कसे लाईक्स आहेत, तुमचं काय व्हायरल झालंय, ह्याच्यावरती लोक तुमची क्वालिटी जज करतात. आलं लक्षात की एखादं ब्रँड आहे, मी चेक केलं इन्स्टावरती 200च फॉलोअर आहेत, म्हणजे नवीन खिलाडी असेल. खरं असं असू शकतं की त्यांचं 20 वर्ष जुनं दुकान आहे, पण सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह नाही आहेत. पण जेव्हा एखादा व्यक्ती नव्याने सर्च करतो त्याला ती क्रेडिबिलिटी वाटते. सो मार्केटिंग अकॉर्डिंग टू मी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मार्केटिंग इज नॉट ओनली डिजिटल फॉर सोशल मीडिया, पण दॅट इज अ बिग पार्ट ऑफ इट. मोठा पार्ट आहे. आणि खरं सांगायचं तर मला विचारलं तर कमी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. आज मी 4 होर्डिंग घ्यायचे, पेपर पॅम्पलेट्स वाटायचे, पेपरमध्ये जाहिरात द्यायची, असे मार्केटिंगचं जर गोष्टी केल्या, ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग, तर खूप जास्ती त्याच्यात पैसा लागणार आहे. ज्या अगेन्स्ट मला डिजिटली सुरुवात करायला काहीच पैसे लागत नाहीत. सोशल मीडिया पेज चालू करायला पैसे नाही लागत.
असं. सो तो पुरेपूर वापर केला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे पाहिजे. आणि मार्केटिंग शुड बी कन्सिस्टंट. इट हॅज टू बी कन्सिस्टंट. तुम्ही आज एक पोस्ट टाकली, मग 10 दिवसांनी एखादी पोस्ट टाकली, मग एखादी बूस्ट केली, एखाद्याची पेड ऍड केली, असं नाही. तुम्हाला कंटिन्युअस करत राहायला पाहिजे, तर त्याची मजा आहे. म्हणजे तुम्ही हे जरी केलं काय इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, सपोज एक इन्फ्लुएन्सर तुमच्याबद्दल एकदा काहीतरी बोलला तर त्याचं लोकांना रजिस्टर नाही होणार आहे. जर एक इन्फ्लुएन्सर नाही, 10 इन्फ्लुएन्सर 10 वेळा तुमच्याबद्दल बोलले तर ते लोकांच्या डोक्यात राहणार आहे. सो जरी तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तरी ते कन्सिस्टंटली केले पाहिजे. कुठलाही एक ॲव्हेन्यू रिपीटेडली वापरला पाहिजे, मग पुढच्या ॲव्हेन्यू कडे गेलं पाहिजे असं. सो मग आता तुम्ही होर्डिंग्स वरती किंवा काय सपोज पेपर पॅम्पलेट्स करणार असाल तर ते दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी पेपर पॅम्पलेट्स गेले पाहिजेत, म्हणजे लोकांना ते लक्षात राहील असं. सो मार्केटिंग अकॉर्डिंग टू मी इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, बट इट शुड बी डन कन्सिस्टंटली अकॉर्डिंग टू युअर बजेट. तुमचं बजेट काय खूप लाखो रुपयेच असलं पाहिजे महिना असं नाहीये. जी काय गोष्ट कराल ती कन्सिस्टंटली केली पाहिजे. कारण की मोस्टली लोकांना वाटतं की बाबा आपण मार्केटिंग मध्ये कशाला उगाच XYZ अमाऊंट इन्व्हेस्ट करायची, त्याच्याऐवजी आपल्याला दुसरं मटेरियल किंवा स्टॉक. येस. तर म्हणजे मोस्टली आता मार्केटिंगमुळे रिटर्न्स पण खूप वाढायला लागले, सेल्स खूप वाढायला लागले. करेक्ट. पण तुला गंमत वाटेल, ह्या आता माझा जो बिझनेस आहे, ओके, मी तुला साधारण नंबर्स सांगते की साधारण 2021 मध्ये मी 30 lakhs 35 lakhs रुपीज स्टॉक विकायला लागले मंथली. ओके. जेव्हा की मी महिन्याला 40-45 साड्याच आधी विकायचे, त्याच्या आधी जे माझं डायरेक्ट 300 साड्या 250 साड्या 350 साड्यांवर गेलं. आणि तुला गंमत अशी वाटेल, ओनली बिकॉज मी पोस्ट कन्सिस्टंटली करत होते. मी 35 लाखाच्या रेव्हेन्यूला मी 1 लाख रुपये पण खर्च करत नव्हते डिजिटल मार्केटिंगवर. सो दिस इज द आयरनी. लोकांना वाटतं काय हे करत असतील, 10 लाख रुपये करत असतील, 30% तर नवीन बिझनेसला टाकावेच लागतात मार्केटिंगमध्ये, 20% तर टाकायलाच लागतात. पण असं नाहीये. तुम्ही एखादी गोष्ट जर करेक्ट कन्सिस्टन्सीने केलीत तर पैसे तेवढे नाही जात. म्हणजे तुम्हाला वाटतं तेवढे जात नाहीत. तुम्ही तुमचे कनेक्ट्स वापरा. एखाद्या मित्राला सांगा माझ्यासाठी टाक ना पोस्ट. हे लोक खूप झिजकतात, त्यांना वाटतं नुसते पैसे टाकले पाहिजेत. तुमच्या 10 मित्रांना सांगा तुम्ही सोशल मीडियावर टाका, त्याला पैसे नाही लागत. अशा टाईपची थोडी इनोव्हेटिव्ह मार्केटिंग गोष्टी जर करत राहिलात ना तुम्ही, तर मार्केटिंग म्हणजे बजेट स्पेंड असं नाहीये. मार्केटिंग तुम्हाला अत्यंत कंजूसीने आणि करेक्ट पद्धतीने करता येतं बिझनेसमध्ये. असं स्पेंड करायचं नाही असं नाहीये. स्पेंड केला तर तुम्हाला फायदाच आहे, पण ते स्पेंड केला तरच माझा बिझनेस वाढणार आहे असं नक्की नाही. तर म्हणजे डिजिटल मार्केटिंग करताना किंवा प्रमोशन करताना ऍक्टर्स कडे रीच व्हायला पाहिजे का, किंवा कंटेंट क्रिएटर्स कडे जे हायली पेड आहे, समजा तुमच्याकडे अमाऊंट कमी आहे, तुम्ही रीच केले पाहिजे का? सो आता हे दिस डिपेंड्स ऑन तुमचं प्रॉडक्ट काय आहे त्याच्यावर आहे, बरोबर. आता माझ्या म्हणजे आता मी असं सांगेन की ऍक्ट्रेसेसनी घातलं किंवा पोस्ट केलं तर आपला बिझनेस प्रचंड प्रमाणात वाढतो असं नाहीये, असं अजिबात नाहीये. ब्रँड रिकॉल व्हॅल्यू होते, लोकांना 10 वेळा ते ऐकायला मिळतं नाव, हे होतं. पण मायक्रो इन्फ्लुएन्सर्स आहेत खूप सारे. सो तुमच्या बजेट प्रमाणे इन्फ्लुएन्सर्स शोधा. मी म्हणलं तसं तुमच्या कनेक्टनी लोकांना पोस्ट करायला सांगा. माउथ टू माउथ पब्लिसिटी पूर्वी जी होती ना, की एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, ते आता डिजिटल मीडियावर आहे, राईट, सोशल मीडियावर आहे. मग तुम्ही 10 लोकांना पोस्ट करायला सांगा ना. प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला एक स्टोरी टाकायला सांगा, तुम्हाला टॅग करायला सांगा. प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला गुगल रिव्ह्यू द्यायला सांगा, रिव्ह्यू शेअर करा. सो अशा कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकता विदाऊट एनी स्पेंड्स. आता फक्त लोकांना असं वाटतं मी कोणीतरी इन्फ्लुएन्सर वरती पैसे घालवले तरच माझं मार्केटिंग करेक्ट चाललंय. तसं नाहीये, अजिबात नाहीये. हळूहळू यू कॅन रीच देअर, बट दॅट इज नॉट अ शुअर शॉर्ट वे ऍट ऑल. म्हणजे मी अगदी 3 लाख रुपये घालवले आणि एखाद्या ऍक्ट्रेसने माझी साडी नेसली समजा, तर दॅट डज नॉट गॅरंटी मी एनी सेल्स. दॅट विल गॅरंटी ओनली सम आयबॉल्स, की थोडे लोक बघतील आपला प्रोफाईल त्यातल्या त्यात. पण म्हणून माझं सेल वाढेल, माझा बिझनेस वाढेल असं काही नाही. ऍब्सोल्युट.
आता आपण थोडं कस्टमर सर्व्हिस कडे वळूया. समजा एखाद्या कस्टमरला ही अशाच कलरची किंवा अशाच टाईपची साडी पाहिजे आणि ती तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर तुम्ही काय म्हणजे मागून घेता का, कसं ती सिच्युएशन कशी हँडल करता तुम्ही? सो माझ्याकडे प्रथामध्ये कस्टमायझिंग नाहीये. म्हणजे हँडलूम साडीज मध्ये मला ह्या रंगामध्ये अशी तू बनवून दे असं नाहीये, कारण हँडलूम साडीज इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि त्या लोकांशी, त्या विवर्सशी त्यांच्या भाषेत कम्युनिकेट करून ही मला अशी बनवून द्या, मग ती 2 महिने लागणार बनायला, मग मी ती कस्टमरला देणार, ही चेन मी ठेवलीच नाहीये. सो आय एम नॉट इन टू कस्टमायझिंग. पण तरी सुद्धा काही कस्टमर्सना हवे असतील तर आम्ही सांगतो की तुम्हाला हे कॉम्बिनेशन हवंय का, पुढच्या बॅच मध्ये येणार आहे, किंवा असं आम्ही ठेवतो सो दॅट थोडा कनेक्ट राहतो कस्टमरशी. किंवा काही गोष्टींमध्ये खूप ट्रान्सपरन्सी आणि ऑनेस्टी पण ठेवतो की ह्या प्रकारचे आमच्याकडे नाहीयेत. सो की आता काही जण म्हणतात की 5,000 पैठणी नाहीये का तुझ्याकडे कविता, आम्हाला 5,000 पैठणी मार्केटमध्ये तर किती मिळतात. सो मग तिथे मला ऑनेस्टली सांगावं लागतं की माझ्याकडे हँडलूम पैठणीच आहेत, माझ्याकडे पॉवरलूम ज्या आहेत त्या प्युअर सिल्क मधल्या चांगल्या जरीच्याच आहेत, त्यामुळे त्या सुद्धा 12,000 आहेत. मग तुम्ही सिंथेटिक, पॉलिस्टर, मशीन मेड ह्याच्यात गेला तर तुम्ही खालच्या प्राइस रेंजला येतात, पण ती आमच्याकडे नाहीये. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला 5,000 दुसरी एखादी साडी आमच्याकडे आहे. सो हे मग थोडंसं ट्रान्सपरंटली, ऑनेस्टली कम्युनिकेट करायला लागतं. पण अदरवाईज माझ्या बिझनेसमध्ये मी कस्टमायझिंग पार्ट ठेवला नाहीये. प्युअरली हे आमच्याकडे आहे, ह्याच्यातलं तुम्हाला काय आवडतं ते घ्या, हेच जास्ती करून आहे. प्री ऑर्डर किंवा कस्टमायझिंग नाहीये. आता प्रत्येक म्हणजे माझ्या आईसारखे प्रत्येक जणी समजा आता एका दुकानात गेल्या, 10 साड्या बघतात, 20 साड्या बघतात, 50 साड्या बघतात, तरी पसंत होत नाही. करेक्ट. त्यानंतर तुमची म्हणजे फिलिंग कशी होती, किंवा तुम्हाला असा राग येतो का? जो पण एम्प्लॉई साडी दाखवते. येस येस, चांगला प्रश्न आहे. तू फक्त 10, 20, 30, 50 पर्यंत पोहोचला. आम्ही 300, 500 अशा साड्या दाखवतो आणि तरी सुद्धा असं होतं की कस्टमरला नाही तेवढं आवडलं, किंवा अगदी असं आम्हाला वाटलं की आता घेतायत, फायनल होत आहे, आणि पटकन शेवटी म्हणले की नाही आम्ही जरा अजून दुकानं बघून येतो. आणि 3 तास घालवले तर आमच्याकडे 2, 2.5, 3 तास आहेत. म्हणजे फिजिकली पण दमायला होतो खूपदा. म्हणजे माझ्याकडच्या मुलींना खरोखर दमायला होतो. मध्ये म्हणजे सांगायला असं नंतर म्हणावं लागतं की आता घड्या वगैरे घालू नका, जरा रेस्ट करा 10 मिनिटं. पण शेवटी दिस इज अ पार्ट ऑफ द गेम. म्हणजे त्याच्यात मजा पण येते, कस्टमर्सना त्याच्यात पण मजा आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ द शॉपिंग एक्सपिरियन्स. त्यामुळे त्याला काही इलाज नाहीये. मला विचारलं असतं, ट्रेनिंग पार्ट माझा असा आहे मुलींना, माझ्याकडच्या स्टाफला, की म्हणजे कस्टमर पुढचा घेणार नाहीच आहे आपल्याकडनं, आपल्याला फक्त दाखवायचंय, अशा उद्देशानेच दाखवा. अशा ह्यानी दाखवू नका की हे आपल्याकडनं घेणारच आहे. जर तुम्ही 0 एक्सपेक्टेशननी दाखवलं की आम्हाला दाखवायच्यात, तर त्यांनी घेतलं तर तुम्ही हॅपी व्हाल, पण घेतलं नाही म्हणून तुम्ही नाराज नाही होणार. सो तसंच हे करायचं. आणि त्यामुळे आम्हाला खूप छान फीडबॅक आहे की तुझ्याकडच्या मुलींनी खूप छान दाखवलं, दमल्या नाहीत, आम्ही त्यांना खूप त्रास दिला पण त्यांनी एकदाही चिडचिड दाखवली नाही, असं मला बऱ्यापैकी फीडबॅक मिळतो. पण तो पार्ट ऑफ द बिझनेस आहे. आणि म्हणून ऑनलाईन आम्हाला आवडतं, जिकडे आम्हाला 50 साड्या दाखवायला नाही लागत, ज्या दाखवतो त्या 6 मधल्या ऑर्डर येते. त्यामुळे ऑनलाईन इज स्लाइटली बेटर, पण शेवटी दोन्ही करावं लागणारच आहे. येस. समजा एखादा प्रोडक्ट घेतलाय, त्याला आवडला नाही, बरोबर, घेऊन पण इथं आल्यावर तर लाइटिंगमुळे तर चांगलेच. करेक्ट. हो, लाइटिंगचं पण एक पार्ट बोलूया. तर लाइटिंगमुळे पण साडीचा कलर अफेक्ट होतो का? म्हणजे इथं बघताना वेगळा कलर वाटतो, घरी गेल्यावर वेगळा कलर वाटतो. अफेक्ट तर होतं. म्हणजे इनफॅक्ट हे ऑनलाईन बिझनेसमध्ये तर आम्हाला खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, खूप डिफिकल्ट जातं. कारण फक्त लाईटवर अवलंबून नाहीये, माणूस ज्या फोनवर किंवा स्क्रीनवरती ते बघतोय, त्या स्क्रीनच्या कलर रेझोल्युशन, काय सॅच्युरेशन आणि हे जसं आहे त्याच्याप्रमाणे पण रंग बदलतात. की मी करताना इथे करेक्ट कॅप्चर करते रंग, मला जो डोळ्याला दिसतोय तो स्क्रीनवर दिसतोय, पण जो लोक जो बघणार आहेत तो वेगळाच रंग पण दिसू शकतो. सो हा मोठा चॅलेंज आहे. पण मी माझ्या व्हिडिओज मध्ये असं केलंय की मी बोलून खूप माहिती सांगते कलर्सची,
की आता मी दाखवतेय तो शाईच्या निळ्यासारखा आहे, त्याच्यात थोडा जांभळा मिक्स केल्यावर कसा दिसेल तसा आहे, रॉयल ब्लू आहे पण थोडा भडक आहे, रॉयल ब्लू आहे पण थोडा काळपट आहे. सो जे काही असेल ते, किंवा हा पिंक आणि ऑरेंज मिक्स केलेली शेड आहे, एखादा रेड आहे पण तो जास्ती ऑरेंज कडे झुकलेला आहे, हा रेड आहे हा खरा मरून कडे झुकलेला आहे, कदाचित तुम्हाला जास्ती भडक वाटेल पण हा खरा मरुनिश रेड आहे. सो जे काय असेल ते मी शक्यतोवर ट्राय करते की आपण कलर बद्दल खूप सांगावं. स्टोअर मधलं विचारलंस तर स्टोअर मध्ये असं होतं की तुम्ही एका लेवलचं लाइटिंग जर नसेल तर भावणारच नाहीत साड्या. सो तुम्हाला त्या पद्धतीचं लाइटिंग ठेवायला लागतं, पण त्या लाईट मधनं बाहेर नेल्यावर वेगळा कलर नाही दिसत. त्याचा थोडा इफेक्ट असा होऊ शकतो की अरे मला वाटलं ही खूप छान फेस्टिव्ह दिसते पण ही दुसऱ्या लाईट मध्ये बघितलं तर डल दिसते. तर आम्ही तेव्हा कस्टमर्सना सांगतो की तुम्ही थोडा विचार करा की तुम्ही कुठल्या लाईट मध्ये ती नेसणार आहात, की तुम्ही जर का एखाद्या फंक्शनलाच नेसणार आहात तर तिथे पण असंच लाइटिंग असणार आहे. सो तो थोडा विचार करा. आणि ह्या सगळ्याच्या उपर देर इज ऑलवेज अ डिस्क्लेमर ऑन द वेबसाईट, ऑन आर सोशल मीडिया चॅनल्स, की रंग स्क्रीन मध्ये दिसतात आणि ऍक्च्युअल दिसतात, त्यात 5 ते 10% फरक असणार आहे असं असतं लिहिलेलं. सो आम्ही शक्य तितकं ट्राय करतो कलर्स करेक्ट कॅप्चर करण्याचे. आणि इथेही दाखवताना इनफॅक्ट आम्ही खूप जणांना त्यामुळे असं असतं की आपण डे लाईट मध्ये जाऊन बघूया का तिथे चांगला दिसतोय का, तर तेही आपण दाखवतो. सो तसा काही इश्यू नाही. आणि पुढचा पार्ट जो तू सांगत होतास तो तू प्रश्न विचार मला, पण तू रिटर्न्सचं काहीतरी बोलत होतास. सो तो काय होता तुझा प्रश्न? म्हणजे तुम्ही रिटर्न्स आणि रिफंडची प्रोसेस कशी हँडल करता? म्हणजे एखाद्याने त्याला आवडलीच नाही साडी तर तुम्ही रिटर्न घेता का? येस. सो माझ्याकडे आम्ही फॉर्मली असं आमच्या सगळ्या काय म्हणायचं टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये असं लिहिलेलं आहे की 7 days रिटर्न पॉलिसी. म्हणजे तुम्हाला जर एखादी साडी परत करायची असेल तर 7 दिवसांमध्ये आम्हाला तुम्ही परत आणून द्या. ती चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर दुसरी कुठली साडी तुम्ही त्याच्या ऐवजीची घेऊ शकता. चांगल्या कंडिशन मध्ये म्हणजे न नेसलेली, न वापरलेली, चांगली अशी असेल तर आम्ही अर्थात ती घेऊ. सो 7 days रिटर्न पॉलिसी आहे. पण ऑनलाईन जेव्हा आपण विकतोय एवढ्या साड्या आणि ऑनलाईन आपण जेव्हा कस्टमर बेस डेव्हलप करतोय तेव्हा कस्टमरचा विश्वास जिंकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये रिटर्न एक्सचेंजेसचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती 20,000ची साडी घेते आणि त्या व्यक्तीचा जर तुम्हाला फोन आला की मला व्हिडिओत दिसली तेव्हा मला वेगळाच पिंक वाटला आणि हा आल्यावर मला डल दिसतोय, तर फारच मला नाही आवडलं, त्याच्यावर जर तुम्ही म्हणलात की नो प्रॉब्लेम मॅम, तुम्हाला जर नसेल आवडली तर परत पाठवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, तर कस्टमरला खूप वेगळं तुमच्याबद्दल मनात एक कॉन्फिडन्स वाटतो. मग ते काय म्हणतात, आपण जे एवढं विलिंगली म्हणलं नाही मला ऍक्च्युअली परत द्यायची नाहीये पण मला म्हणायचंय की ही दिसेल का चांगली, तुम्ही जी व्हिडिओत दाखवली तीच ही आहे का, तर आम्ही सांगतो हो तुम्ही थोडी ओपन करून बघा, लाईट मध्ये बघा, तुम्हाला लक्षात येईल. त्या उपर जर का कस्टमर म्हणला की मला परत करायचे तर आम्ही ब्लँकेट रूल असा आहे माझ्याकडे की आम्ही रिफंड नाही करत, आम्ही एक्सचेंज देतो. तेवढ्या अमाऊंटची तुम्ही दुसरी कुठली साडी घेऊ शकता. पण हा रिटर्न रूल आहे. पण ऑनलाईन व्ह्युइंगसाठी आम्ही माझ्याकडे कल्चर असं आहे की जर कस्टमरला साडी मिळाली आणि त्यांनी पुढच्या 2 दिवसात 3 दिवसात विदिन 7 days तुम्हाला जर कळवलं की ह्या साडीमध्ये मला काहीतरी फॉल्ट वाटतोय. आता हँडलूम साडीजना कसं होतं ना, थोडे धागे ओढलेले असतात, थोडं एखाद्या ठिकाणी बुट्ट्याच्या इथे दोरा बाहेर आलेला असतो, अशा काही इरेग्युलॅरिटीज असतात. एखाद्या ठिकाणी असं विविंगच असं असतं की असं वाटतं इथे विरलेली आहे साडी, किंवा कलर थोडा एखादी ग्रीनची शेड एखाद्या बाजूला थोडी हलकी आहे, एखादी डार्क आहे, असं होतं. पण आता ह्या गोष्टी ज्या होतात ह्याला आम्ही भले सांगताना सांगतो की हँडलूम साडीज ना असं आहे, पण जर कस्टमरला बघितल्यावर असं वाटलं नाही हे खराब दिसतंय, ओके, तर एका क्षणात आम्ही म्हणतो की तुम्ही साडी परत पाठवा, आम्ही तुम्हाला रिफंड करतो. आणि जेव्हा हे होतं ना तेव्हा कस्टमर एवढा खुश होतो. गंमत वाटेल तुला की ज्या कस्टमर्सनी आम्ही ज्या कस्टमर्सना रिफंड दिलाय ना ते आमचे सर्वात मोठे कस्टमर्स तू विचारलंस तर. कारण असं झालेलं आहे की पहिल्यांदा जे खूप नाराज होते आणि ज्यांनी आम्हाला साडी परत पाठवली आम्ही इमिजिएटली रिफंड केला. त्यांनी आमच्याकडनं पुढे लग्नाचं शॉपिंग केलंय, साड्या घेतल्यात, गिफ्टिंगला साड्या घेतल्यात. नॉट जस्ट दॅट, रिव्ह्यूज लिहिलेत चांगले की मला साडीमध्ये फॉल्ट वाटला पण एका मिनिटात त्यांनी साडी परत घेतली विदाउट एनी चॅलेंजेस. सो ते एक एवढं म्हणजे सो इट ऑलवेज बिल्ड्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स इन द क्लायंट.
ट्रस्ट सो ट्रस्ट बिल्डिंगसाठी त्याचा खूप फायदा होतो. आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे की आपल्याला थोडंसं त्याच्यात लॉस होतो, कारण शिपिंगचे पैसे आपले गेलेले असतात, पॅकेजिंगचं काय ते पॅकेजिंग खराबच होतं, त्याच्यातले आपले पैसे जातात. साडी परत घेताना आता वेबसाईटवर ऑर्डर आली तर वेबसाईटवरती पेमेंट गेटवे चार्जेस असतात, ते आपल्याला पडतात. सो हा आपल्याला थोडा लॉस होतो. आणि अजून एक गोष्ट याची की ह्याचा गैरफायदा घेणारे पण लोक असतात थोडासा, की साडी नेसतात आणि म्हणतात की मी एकदाच नेसली आणि आता खराब झाली आहे. पण आता शेवटी नेसून जर खराब झाली असेल तर त्याच्यात एंटायरली आमचा विकणाऱ्याचा फॉल्ट नसतो. मग थोडं अशा क्लायंट्सना थोडं आम्हाला स्टबर्नपणे सांगायला लागतं की नेसल्यानंतर आम्ही नाही घेऊ शकत, नेसायच्या आधी तुम्ही सांगितलं तर आम्ही करू शकतो. सो असं थोडंसं तिथे एक त्रासदायक प्रकार आहे की लोक नेसून तक्रार सांगतात. नेसून तक्रार सांगितल्यावर आपण काय करणार ना एखाद्या प्रॉडक्टचं, मग त्याला कसं डील करणार. सो तेव्हा आपल्याला सांगायला लागतं की नाही, आम्ही एकदा नेसून झाली की नाही करणार, नाही घेणार असं. आता एक कॉमन प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझी आई पण तशीच करते. आता एखादी साडी घेतली, हो, घेताना ती चांगली वाटते, पण घरी घातल्यावर काय माहित माइंड चेंज होतं की बरोबर. हा कलर आवडला हो, नाही, ह्याच्याऐवजी हो, दुसरा कलर घ्यायला हो. पाहिजे. परत एक्सचेंजला जातात, परत ती दुसरी साडी. असं म्हणजे हो. फ्रिक्वेंटली तुमच्या शॉपमध्ये होतं का, म्हणजे असं कॉमन प्रॉब्लेम? नाही होत, ऑनेस्टली नाही होत. म्हणजे एक्सचेंज करायला येऊ शकतात की मी घरी गेले, मला ना लक्षात आलं माझ्याकडे एक सेम कॉम्बिनेशनची साडी आहे, मला ही नकोय, ते येतात दुसरी घेऊन जातात. पण खूप फ्रिक्वेंटली नाही होत, कारण एक तर माझ्याकडे असं आहे ना, माझ्याकडे खूप शॉर्टलिस्टेड कलेक्शन आहे. म्हणजे एकूण तुम्ही आपण कुठल्याही मोठ्या दुकानात गेलो ना, 100 साड्यांमधल्या 10 साड्या शॉर्टलिस्ट करतो आधी, अशा अजून 100 बघून 10 करतो, मग त्या 10 मधले आपण आपल्याला निवडतो. पण माझ्याकडे 100 साड्यांमधल्या 10 साड्यांचं शॉर्टलिस्टिंग मी करूनच आणते. मला माहितीच असतं की ह्या सगळ्या साड्या एका लेवलच्या आवडणार आहेत कस्टमरला, आणि मग त्यातनं चूज करतात. सो तेवढं कन्फ्युजन नाही होत, म्हणजे तेवढा नाही आम्हाला प्रॉब्लेम, ऍटलिस्ट स्टोअरला तर नक्कीच नाही असं. तर आता थोडं पॅकेजिंग शिपिंग कडे येऊयात. तर तुम्ही पॅकेजिंग शिपिंग कसं हँडल करता, म्हणजे तुम्ही कॉस्ट वगैरे सुरुवात कशी केली तुम्ही पॅकेजिंग शिपिंगची? ह्याच्यात एक गंमत अशी आहे की मी ना, मला हे माझ्या हजबंडनी खूप छान काय म्हणायचं त्याला सजेशन दिलं होतं. जेव्हा मी म्हणलं ना 2020 मध्ये अचानक ऑनलाईन आमचं एकदमच वाढलं, एकदमच डिमांड वाढली. त्याचं म्हणणं असं होतं की कविता, एक लक्षात घे की तुझा म्हणजे लोक तुझ्याकडनं 10-12 हजार 15 हजाराच्या साड्या जेव्हा घेतायत, तेव्हा ती साडी जेव्हा त्यांच्याकडे पोचते, तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो तुझ्यासाठी त्यांना लक्षात राहणार हे लक्षात ठेव. सो तो यू शुड ट्रीट दॅट ॲज युअर मार्केटिंग एक्सपेन्स ऑर ॲज युअर काय म्हणायचं, एखाद्या दुकानात आल्यावर लोक लाइटिंगकडे लक्ष देतात, आपण लाईट्स पाहिजे, दुकानात एसी पाहिजे, चहा कॉफी विचारली पाहिजे, हे एक दुकानवाले कसं एक्सपेन्स करेल, तसा हा एक्सपेन्स पार्ट ऑफ एक्सपिरियन्स म्हणून तू लक्षात घे. फक्त नाही तर कसं होतं, बापरे 250 रुपयाला तर बॉक्सच आहे, बापरे हे अमुकच आहे. पण जर असा मार्केटिंग एक्सपेन्स म्हणून जर विचार केला ना, तर 100 साड्यांमागे 200 रुपये समजा माझे गेले, काय 20,000 रुपये गेले, पण 20,000 रुपये मार्केटिंगवर घालवले असं जर समजलं तर 100 साड्यांचा इन्कम तर आलेला आहे ना मला. सो पहिल्या दिवशीपासून आम्ही ठरवलं की आपण हा एक्सपिरियन्सचा पार्ट समजायचा आहे, आपण हा मार्केटिंगचं बजेट समजायचंय, ना की शिपिंगचं. आणि मग त्याच्यामध्ये मग छान बॉक्स पाहिजे, तर बॉक्सच्या आतमध्ये एक छान काहीतरी पेपर पाहिजे, त्यांना त्याच्यात कधीतरी एखादी नोट पाहिजे. दिवाळीच्या वेळेस आम्ही हॅपी दिवाळीचे कार्ड्स पाठवतो, बेस्ट विशेसचं हे करतो. बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी दुसऱ्यासाठी गिफ्ट म्हणून ऑर्डर करतं, मग त्याला छान गिफ्ट रॅपिंग पाहिजे. सो ह्या गोष्टींवर मी पहिल्या दिवशीपासून खूप फोकस केलाय, आणि ते माझं म्हणजे पॅकेजिंग हे माझं, मी म्हणते ना, असं मन ओतलंय त्याच्यात मी की हे छान पाहिजे. लोकांना साडी मिळताना असं नाही वाटलं पाहिजे हा एक अमेझॉनचं पार्सल आलंय मी केलं, पण असं नाही वाटलं पाहिजे. आपण खरंच भारीतली साडी घेतलीये हा फील त्यांना ती साडी मिळाल्यावर वाटला पाहिजे. म्हणून मग बॉक्स छान हार्ड पाहिजे, चेपला जाईल असं नाही पाहिजे, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करू, रिसायकलेबल मटेरियल वापरू, बाहेर पण आपल्या ज्या कुरिअर बॅग्स असतात त्या पण अशा वापरू की ते मटेरियल अगदी सस्टेनेबल असेल. थोडंसं क्लॉथ बॅग्स देऊया, म्हणजे तुम्ही ही साडी तुमच्या कपाटात ठेवताना या क्लॉथ बॅग मध्ये घालून ठेवा, असं करा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी ना लोकांमध्ये चर्चा होते, अरे मला आली साडी काय सुंदर पॅक्ट होती, हे बघ ह्याच्यातच आता मी ठेवते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण
एका अँगलने विचार केला तर बापरे, 250-300 रुपये तर माझे पर साडी नुसतेच पॅकेजिंगवर जातात, असा विचार करून उपयोग नाही. किंवा छोटीशी गोष्ट की शिपिंग फ्री ठेवायचं, काय 150-200 रुपये पर साडी माझा खर्च ऍड होईल शिपिंगचा, पण कस्टमरला छान वाटेल ना त्यांनी. सो ट्रीट दॅट ॲज युअर एक्सपिरियन्स कॉस्ट ऑर युअर मार्केटिंग कॉस्ट. हे पहिल्या दिवशीपासून मी केलं. सो हेच त्यातल्या त्यात नवीन सांगण्याचं, बाकी तर शिपिंग पॅकेजिंग माहितीच असतं सगळ्यांना. डिलिव्हरी पार्टनर कोण ठरवलं, म्हणजे तुम्ही असं स्टार्टिंग ॲट द इनिशियल स्टेज? मी तुला सांगते, इनिशियल स्टेजला मी शिपरॉकेट थ्रू केलं. शिपरॉकेट नावाचं ऍग्रिगेटर सर्व्हिस आहे, म्हणजे त्यांच्या थ्रू वेगवेगळ्या कुरिअर कंपनीजना आपलं असाइन होतं, राईट. सो ते इनिशियली ते केलं कारण ते सर्वात स्वस्त पडत होतं मला आणि इझी टू यूज होतं. म्हणजे शिपरॉकेट थ्रू केलं की कस्टमरला ऑटोमॅटिक मेसेज जातो, तुमचं पार्सल ऑर्डर आली आहे, तुमचं पार्सल निघालं, आता ऑन द वे आहे, पोचलं. हे सगळे आपल्याला नाही करायला लागत. सो दॅट वॉज इझी फॉर मी. पण नंतर असं लक्षात आलं की जर का कधी प्रॉब्लेम आला ना, एखादी साडी पोचली नाहीये, लेट झालीये, तर त्यांच्या थ्रू ट्रॅकिंग आणि कस्टमर सपोर्ट खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे त्यांनी ज्या एजन्सीला दिलंय त्या एजन्सीला कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या कस्टमर सर्व्हिसला कंप्लेंट रेज करा, हे खूप डिफिकल्ट आहे. आणि म्हणून मग मी प्रायव्हेट टायअपच केला. आणि प्रायव्हेट टायअप्स 2-3 आहेत माझे. महाराष्ट्रासाठीचा, महाराष्ट्र गोवासाठीचा वेगळा आहे आणि आउट ऑफ महाराष्ट्रासाठीचा, नॉर्थ साठीचा वेगळा आहे, असं केलेलं आहे मी. तुला नावच सांगायचं तरी मी सांगू शकते, नंदन कुरिअर म्हणून आहे. ऍक्च्युली आय थिंक गुजरात बेस्ड कंपनी आहे, पण पुण्यात आणि गुजरातमध्ये, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खूप स्ट्रॉंग त्यांचं नेटवर्क आहे. सो त्यांच्या थ्रू मी बरंचसं, त्यांच्याशी माझं मॅक्सिमम महाराष्ट्राचं शिपिंगचं कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि मग ब्लू डार्ट आहे. ब्लू डार्टची ऑल ओव्हर इंडियाचं TTDC आणि ब्लू डार्ट दोन्ही थ्रू आम्ही करतो. असं आहे. येस. म्हणजे तुम्हाला फायनान्शियल, मार्केटिंग, शिपिंग, परत कस्टमर सर्व्हिस सगळ्याचं नॉलेज आहे. येस. तर घ्यावं लागलं शिरल्यावर, ते असं झालं. राईट. तर एखाद्या वुमन एंटरप्रेनरला हे नॉलेज, समजा आता एखाद्या बिझनेसमध्ये उतरायचं म्हणलं एका वुमन एंटरप्रेनरनी, तर त्यांना हे बिझनेसचं नॉलेज MBA थ्रू घेणं आवश्यक आहे का एक्सपिरियन्स थ्रू आलं तरी चालेल? खरं सांगायचं तर तुम्हाला ना त्या बिझनेसची, म्हणजे तुम्ही जो बिझनेस करणार आहे, मग तुम्ही साड्यांचा असेल, ज्वेलरीचा असेल, कुकिंग रिलेटेड असेल, होम सर्व्हिसवाला, काय आता खूप सारे होम बेकर्स आहेत, घरनं काम करणार, म्हणजे घरनं फूड पाठवणारे आहेत, तो बिझनेस असेल ना, तर कुठलाही दुसरा बिझनेस असेल, तुम्हाला त्या बिझनेसची मुळात खूप आवड आणि काय म्हणायचं चटक पाहिजे, तर तुम्ही त्याच्यात 100% देऊ शकता. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की मला हे काम करण्यात प्रचंड मजा येते, तर तो बिझनेस तुम्हाला करायला तुम्ही, म्हणजे काय म्हणायचं त्याला, चांगल्या पद्धतीने करू शकाल. आता पडलेच मी ह्याच्यात, तर मी हे करतेच, अशा ह्यानी बिझनेस नाही होऊ शकत, एक गोष्ट. आणि दुसरी, जर तुम्हाला तो खूप आवडला ना, तर तुम्हाला तो खूप चांगला जमतो पण. म्हणजे तुम्ही जर त्याच्यात, तो तुम्हाला एन्जॉय होत असेल, तर तुम्हाला गोष्टी लक्षात राहतात, तुम्हाला कस्टमर्स लक्षात राहतात, कारण तुम्हाला मजा येते ते करण्यात. आणि मग इन दॅट केस जर तुम्हाला तो चांगला जमत पण असेल, तर तुम्हाला हँड्स ऑन पण बऱ्यापैकी गोष्टी शिकता येतात. म्हणजे यू हॅव टू जस्ट हॅव अन ओपन माइंड. आणि नॉट जस्ट दॅट, आता युट्यूब आणि ह्याच्यामुळे एवढं, आता आपण हे पॉडकास्टमध्ये गप्पा मारतो एखाद्या सेशनमध्ये, तर अशा प्रकारचे खूप एक्सपिरियन्स शेअरिंग कॉन्टेंट आता अवेलेबल आहे. सो तुम्ही जर एंटरप्रेन्योर असाल आणि तुम्ही फक्त नुसतं कॉन्टेंट ऐकत राहिलात, बघत राहिलात, वाचत राहिलात ना, तरी खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आज मला साडीचा बिझनेस करणारे एंटरप्रेन्योरचे पण काय काय ऐकायला मिळतात, जे पूर्वी मिळायचेच नाहीत. पूर्वी काही कोणाचं कोणाला कळायचंच नाही. सो असं वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आहे, तर तुम्ही ऑन द गो शिकू शकता. फॉर्मल ट्रेनिंगची गरज आहे असं नाही, पण ऍट द सेम टाइम MBA करणं, चांगल्या ठिकाणून MBA करणं, चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं करणं, याचा प्रचंड फायदा पण होतो. म्हणजे दोन्ही बाजू आहेत की करायला पाहिजे का, तर नाही. पण आता मी MBA नाहीये मुळात, मी MA इकॉनॉमिक्स केलंय. आणि मी 2012 मध्ये मला एक अपॉर्च्युनिटी आली, 10,000 विमेन प्रोग्राम नावाचा एक गोल्डमन सॅक्सनी प्रोग्राम अनाऊन्स केला. जगभरातल्या 10,000 बिझनेस करणाऱ्या बायकांना बिझनेस एज्युकेशन द्यायचं, असं त्यांच्या CSR थ्रू केलं. आणि त्यांनी प्रत्येक देशातल्या भारीतल्या भारी बिझनेस इन्स्टिट्यूट्स बरोबर टायअप केलं. सो मी ISB हैदराबाद कडून 3 मंथ्सचा काय म्हणायचं त्याला, एंटरप्रेन्योर्स साठीचा MBA असा एक प्रोग्राम होता.
तर तो मी केला आणि इट वॉज सुपर्ब. म्हणजे मला असं झालं की आपण आपल्या बिझनेसचा अशा पद्धतीने कधी विचारच नाही करत. आपण नुसतं डे टू डे ह्याच्यात बिझी होऊन जातो. आणि आता हे स्टार्टअप, इन्व्हेस्टमेंट, फंडिंग, अमुक तमुक हे खूप लोक त्याच्याबद्दल बोलतायत आणि खूप गोष्टी आपल्याला तशाच शिकायला मिळतात ज्या आधी मिळत नव्हत्या. सो तुम्ही चांगल्या ठिकाणून MBA केलं तर तुमचं नेटवर्क चांगलं होतं. तिथे येणारे लोकांशी तुमच्या ओळखी होतात, ज्यांनी कुठून तरी फंड रेज केलेला असतो, ज्यांच्याकडे कुठली तरी वेगळी सर्व्हिस आहे, ते एकमेकांशी कनेक्ट होतात. सो ह्याचे फायदे वेगळेच आहेत. पण गरज आहे का म्हणलास तर आत्ताच्या जमान्यात नक्की नाही. आता तुम्ही एवढं मोठं वेंचर मॅनेज करताय प्रथा सारीज, परत तुम्ही तुमचे घरचे काम पण असतात, परत यू आर अ मदर ऑफ 2 चाइल्ड, राईट? तुम्ही कसं मॅनेज करता एवढं सगळं ऍट सेम टाइम? काय धावपळच आहे सगळी, सगळं धावपळीचं गेम आहे सगळा. पण मजा येते मला. आणि मला बेसिकली मल्टीटास्किंग आवडतं. 10 गोष्टी एका वेळेला करायलाच आवडतात. त्यामुळे एकीकडे मुलींचं बघा, आणि माझी एक मुलगी 1 वर्षाची आणि एक मुलगी 3.5 वर्षाची, त्यामुळे खूप छोट्या आहेत. त्यामुळे त्यांचं सगळं बघा, एकीकडे मेकअप करा, एकीकडे ब्राईडला पहाटे जा, हे करा ते करा, घरचं सांभाळा. पण या सगळ्यामध्ये घरच्यांचा खूप सपोर्ट असल्यामुळे करता येतं. आणि सपोर्ट म्हणजे नुसता हा तू कर, तू छान करते, काही प्रॉब्लेम असं नाही. घरच्यांनी म्हणजे आता माझ्या केसमध्ये मी आणि माझा हजबंड राहतो आम्ही, पण पडेल ते काम करण्याची त्याची पण तयारी असते. किंवा कधी मला एखादी गोष्ट जमली नाही तर तो करून टाकतो. किंवा मला पहाटे उठून जायचं असेल तर कधी त्याची नाराजी तर नसतेच, पण काही प्रॉब्लेम नाही, मी मुलींचं बघीन, हे एक बेसिक प्रोएक्टिव्हपणा असतो. सो मग ह्या सगळ्यामुळे एक मदर्स गिल्ट म्हणतात तसं येत नाही. जर अशा पार्टनर बरोबर आपण असू ना तर ते येत नाही. आणि ते कुठेतरी आपण जर चांगलं काम करत असू, छान त्याच्यातनं रिटर्न्स मिळवत असू, जे इव्हेंच्युअली फॅमिलीलाच मिळणार आहेत. सो हे जे पॉझिटिव्ह चक्र चालू होतं ना, त्यांनी लोकही आपल्याला सपोर्ट करायला लागतात. आपण नुसतीच तक 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 करतोय आणि त्यातनं काहीच निष्पन्न होत नाहीये. म्हणून ती फायनान्शियल इंडिपेंडन्स, फायनान्शियल पॉवर बायकांमध्ये येणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इतर लोक पण सिरियसली घ्यायला लागतील. नाहीतर काय होतं, तुम्ही नुसतं मला किती काम पडतं म्हणता, मग घरचे म्हणतात की कशाला करते, त्याच्यापेक्षा घरी बस. कशाला एवढी कटकट करते, तू एवढं करून घरी येऊन आंबट चेहराच असतो, तू मुलांवर चिडचिडच करते, त्याच्यापेक्षा तू करूच नको. सो तसं नाही, तुम्ही हे काम एन्जॉय करून पैसे कमवा, पैसे फॅमिलीसाठी यूज करा आणि फॅमिली बरोबर एन्जॉय करा, तर मग फॅमिली पण कम्फर्टेबल असते असं. सो असं आहे माझं तरी. पण धावपळ आणि मज्जा आहे असं. तुमचं टाइम मॅनेजमेंट होतो का? म्हणजे तुम्ही सगळ्यांना वेळ देऊ शकाल का? तुम्हाला हस्बंड म्हणा किंवा चिल्ड्रनला किंवा बिझनेसला, कसं तुम्ही मॅनेज करता? सो माझ्या केसमध्ये मला टाइम मॅनेजमेंट बऱ्यापैकी जमतं असं मला म्हणायला पाहिजे. म्हणजे काम आणि फॅमिली आणि ह्याच्या बाबतीत मी सगळ्या मित्रमैत्रिणींना पण भेटते, मी प्रोग्राम्सना पण जाते, मी म्हणजे मुलींबरोबरही तेवढंच असते. तिला काय त्यांचे ऍक्टिव्हिटीज प्लॅन करा, हे करा. पण या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट केली आहे जी मला ह्या मीडियम थ्रू सांगायला आवडेल, की मी डोमेस्टिक हेल्प खूप घेतली. म्हणजे माझ्याकडे मला चिडवतात माझे मित्रमैत्रिणी की किती बायका आहेत तुझ्याकडे काम करायला. ओके, पण मी ती माझी काय म्हणायचं सिस्टीम डेव्हलप केली आहे, जेणेकरून मला माझा टाइम मॅनेज करता येईल. की स्वयंपाक करायला कोणीतरी असणं हे माझी टाइम मॅनेजमेंटसाठी गरज आहे. किंवा मुलींना सांभाळायला, माझ्या मुली डे केअरलाच जातात, पण तरी सकाळी शाळेत तयार करून सोडायला पण माझ्याकडे कोणीतरी हेल्पला बाई आहे. तिला पटपट तयार. कारण काय होतं, मला जर ब्राईड असेल तर मला मग जमणारच नाही. मग ते घरच्यांवर खूपच लोड पडणार. मग असं होणार की मग बापरे, मग आता हे कोणी करायचं. सो आय हॅव एस्टॅब्लिश्ड अ सिस्टीम ज्याच्यामध्ये मला सगळं करायला सोपं जातं असं. सो म्हणून मला असं वाटतं की खूप बायकांना ते करायला पण गिल्ट वाटतं की किती बायका ठेवायच्या कामाला, मग हे तर मीच करू शकते, ते तर मीच करू शकते, असं होतं थोडंसं. तर ते नाही झालं पाहिजे. बिंदास तुम्ही एक्स्ट्रा हेल्प घ्या, जेणेकरून तुम्हाला 10 अजून गोष्टी करता येतील. सो मला त्याच्यात काही लाज नाही वाटत. माझ्याकडे काम करायला लोक जास्त आहेत. मला तर छानच वाटतं की एवढ्या लोकांना माझ्यामुळे इन्कम पण जनरेट होते, राईट. मी एवढ्या लोकांना काम देऊ शकते, माझ्या बिझनेस मधली सोडून.
सो ती पण माझी घरची आर्मी काय घरचं सपोर्ट सिस्टीम आहे माझी, जी मी डेव्हलप केली. आणि मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मग पडत नाही की हे असंच पाहिजे तसंच पाहिजे, मग हे मी केलं तर अजून चांगलं होईल. हे थोडं ओव्हरलुक करायला लागतं, कारण आपण किती पुरणार मग. सो त्यामुळे ते थोडं करायला लागतं. पण टाइम मॅनेजमेंटचं माझं सिक्रेट विचारलं तर माझ्याकडे छान अशी घरी सिस्टीम डेव्हलप्ड आहे की ज्या लोकांमुळे मी काम करू शकते आणि मी सगळं करू शकते. मी म्हणलं तसं मी मित्रमैत्रिणींना भेटते, पिक्चर बघते, चांगल्या चांगल्या ठिकाणी खायला जाते, घरी नवऱ्याबरोबरही छान भरपूर वेळ असते, मुलींबरोबर टाइमपास करते आणि काम करते. पण ह्या सगळ्यामध्ये बिकॉज आय हॅव दॅट आर्मी ऍट होम ते शक्य होतं. ग्रेट. येस. आता आपण बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी खूप बोललो, आता थोडं कस्टमर्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण बोलूया. तर प्रथा सारीज मध्ये म्हणा किंवा कुठेही किती प्रकारच्या साड्या असतात, कोणकोणत्या प्रकारच्या साड्या असतात? कारण की मी एवढ्या साड्या बघतो, मला सगळी सेमच वाटतात. तुम्हाला बायांना कसं कळतं की बाबा ही साडी ह्या प्रकारची, ही साडी त्या प्रकारची, कसं जज करता? प्रकार आता काय त्याच्यात पडलं की आपल्याला कळतात. जसं की एखाद्या रेस्टॉरंट काढायचं म्हणलं की आपण शिकतो की या कुझिन मध्ये कुठले कुठले पदार्थ आहेत, किती कुझिन ठेवायचे. सो तसंच आहे. साड्या, हँडलूम साड्या म्हणलास तरी माझ्याकडेच आता 60 प्रकार आहेत साड्यांचे. हो, म्हणजे प्रकार म्हणते. आणि भारतात म्हणलं तर भारतात काय 150 तर प्रकार कमीत कमी असतील, फक्त विविंगच्या स्टाईल्सचे. कारण त्याच्यामध्ये नुसतं हँडलूम विविंग नाही, त्याच्यात कांथा, कशिदा, अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरीचे आपल्या भारताचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये हँड पेंटिंगच्या प्रकार आहेत, जसं की कलमकारी आहे. त्याच्यानंतर अनेक अनेक आर्ट्स आहेत. आपण ज्याला हँडलूम क्राफ्ट आणि हँडलूम इंडस्ट्री म्हणतो, तर ते कमालीचं आहे आपल्या देशात. आणि किती कराल तितकं थोडं आहे. सो आपल्याला आपलं एक काय म्हणायचं बेस, म्हणजे मी म्हणलं तसं मी मूळ धागा पकडलाय हँडलूम सारीज, मग त्यातली सगळी व्हरायटी ठेवायचं मी ट्राय करते असं. सो हँडलूम सारीज हा मूळ धागा पकडलाय, पण कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यूनी समुद्र आहे. त्यामुळे तुम्हाला कमी माहिती असेल तरी सोपं आहे आणि खूप माहिती असेल तरी सोपं आहे, कारण इतके प्रकार आणि इतकं काय 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 तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतं. फक्त याचा एक दुष्परिणाम असा आहे की मार्केटमध्ये खूप चुकीची इन्फॉर्मेशन, आणि कारण इतके प्रकार आहेत की बऱ्याच दुकानवाल्यांनाही माहित नसतं की आपण हँडलूम विकतोय का पॉवरलूम विकतोय का. ह्याला म्हणजे पैठणी म्हणतात, ती खरं पैठणी नसतेच, ते फक्त त्याच्यावर एक मोर दिसतोय म्हणून पैठणी म्हणतात. सो असं थोडंसं आहे. पण प्रचंड मोठं मार्केट आहे. साड्या हे मार्केटच एवढं मोठं मार्केट, म्हणजे प्रॉडक्ट अवेलेबिलिटी. त्यामुळे कस्टमरसाठी फुल मायाजाल आहे असंच म्हणायला लागेल. एखाद्या वर्किंग वुमेन म्हणा किंवा हाऊसवाईफ म्हणा, तिला सगळ्यात कम्फर्टेबल साडी अशी कोणती प्रकारची साडी आहे? 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे टसर सिल्क नावाचा प्रकार आहे, जो अतिशय हलका आणि नेसायला इझी आहे. आणि त्याच्यात ना खूप असं सोबर डिझाईन येतात, म्हणजे खूप झकपक नाही, खूप जरी काठ नाहीत, असा तो प्रकार आहे. त्यामुळे टसर सिल्क हा अतिशय सुंदर प्रकार आहे. आणि अजून एक प्रकार ऑफिस आणि कॉर्पोरेट वेअरसाठी मी रेकमेंड करते, तो म्हणजे कोटा, म्हणजे कॉटनचा एक प्रकार आहे कोटा दोरिया म्हणून. तो पण असाच आहे की अतिशय ग्रेसफुल आणि छान दिसतात त्या साड्या नेसलेल्या, हलक्या, आणि कॉटन असल्यामुळे त्याला एक कम्फर्ट फॅक्टर खूप आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे 2 माझे फेवरेट प्रकार आहेत साड्यांमधले. सध्या चालणाऱ्या आणि चांगली दिसणाऱ्या साड्या कोणत्या, तुम्ही फक्त नाव देऊ शकाल? काहीच नाही रे, असं काहीच नाही. काय ऍक्च्युली आता तू जर आपण ट्रेंड इन द मार्केट बघितला ना, तर ट्रॅडिशनल साड्यांचाच ट्रेंड आहे. म्हणजे अगदी खूप सारं गोल्ड जर असलेलं, पूर्ण साडी जरीने भरलेली कांजीवरम, त्याचा ट्रेंड आहे. सो लग्न जर असेल तर खूप ब्राईड्स आणि खूप क्लायंट्स विचारतात की मला रेखासारखी पूर्ण गोल्ड, रेखा जशी साड्या नेसते तशी खूप सारं गोल्ड असलेली कांजीवरम हवी आहे, आणि ऑथेंटिक रिअल जरीतल्या चांदीचा धागा वापरलेल्या असे घेतात लोक. आणि तो म्हणजे त्यामुळे ट्रॅडिशनल, ऑथेंटिक ट्रॅडिशनल साड्यांचा आता ट्रेंड आहे. खूप जणांना स्वतःच्या रिसेप्शनला, इव्हनिंग रिसेप्शनला पण कांजीवरम नेसायची असते, इव्हनिंग रिसेप्शनला पण पैठणी नेसायची असते, विच इज व्हेरी नाईस. की आपल्या भारताची शेवटी ती परंपरा आहे. त्यामुळे सो तो ट्रेंड आहे, सध्याचा ट्रेंड तो आहे. तुमच्या प्रथा सारीज मध्ये सगळ्यात महागडी साडी कोणती आहे आणि किती रेंज होईल? माझ्याकडे एक 2.5-1 लाखाची साडी आहे. 2.5 लाख? हो, 2.5 लाखाची साडी आहे. त्याहूनही जास्ती साड्या आम्ही काय म्हणायचं
काही काही एक्झिबिशन्सना इव्हेंट्सना हा. दाखवलेल्या आहेत. पण दुकानात म्हणजे स्टोअर मध्ये म्हणलंच तर 2.5 लाखाची मॅक्सिमम आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंतच्या साड्या आहेत की ज्याच्यामध्ये रिअल जरीचा वापर होतो, चांदीचे जरीचा वापर होतो, गोल्ड प्लेटिंग असतं जरीला, plating. 2 ग्रॅम गोल्ड म्हणजे 2 हा. ग्रॅम 3 ग्रॅम गोल्ड वापरलेलं असतं त्या जरीमध्ये. सो अशा आहेत आपल्याकडे. 2.5 लाखाची आहे माझ्याकडे स्टोअर मध्ये. 2.5 लाख. येस येस. आणि 2,000पासून आहेत, त्यामुळे असं नाही लोकांचा गैरसमज नको व्हायला की 2-2.5 लाखाच्या साड्या आहेत, पण 2,000पासून 2.5 लाखापर्यंतची रेंज आहे आपल्याकडे. येस. तर तुम्ही अजून फेमस कोणकोणत्या सेलिब्रिटी बरोबर काम केले किंवा प्रमोशन म्हणता येईल किंवा काही? मी माझं ना ऍक्च्युली मेकअप इंडस्ट्रीत मी खूप लहानपणीपासून आहे ना, त्याच्यामुळे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस. त्यामुळे मला थोडंसं त्यांच्यामुळे खूप काम करतात. मी मेकअप करत असल्यामुळे आम्ही त्यांनी पण करिअर चालू केलं किंवा असं, तेव्हापासून आम्ही एकत्र होतो. त्यामुळे अशा मैत्रिणी पण आहेत बऱ्याच. पण नावच घ्यायची झाली तर मराठी मधले तर खूप जणांनी साड्या नेसल्यात माझ्या, की मराठी इंडस्ट्रीतल्या. स्पृहा आहे, पर्ण पेठे आहे, स्वानंदी आहे, त्याच्यानंतर गिरिजा ओक गोडबोले, त्यानंतर अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, अजून काय मला आता सुचत नाहीयेत नावं. पण मी मेकअप केलेल्या अनेक फेमस पर्सनॅलिटीजचे मी मेकअपही केलेले आहेत ना, तर त्याच्यामध्ये माझं सगळ्यात मेमोरेबल विचारलं असतं श्रेया घोषालचा मी मेकअप केला होता. तर ते माझ्यासाठी खूप असं मेमोरेबल आहे, कारण मी प्रचंड फॅन आहे तिच्या गाण्याची. आणि त्यामुळे मी तिचा मेकअप केला होता पुण्यातल्या कॉन्सर्टसाठी एका. सो ते माझ्यासाठी खूप अशी छान मेमरी आहे. सो असं आहे. आणि साड्या तर आता काय, शेवटी तो मार्केटिंगचाही पार्ट आहे. आम्ही ट्राय करतो आता, म्हणजे ज्यांच्याशी माझी ओळख आहे, श्रुती मराठेने आता मध्ये साडी नेसली माझ्या ह्याच्यासाठी. सो ते मी ट्राय करत असते की, पण ह्या सगळ्या माझ्या बऱ्याचशा ह्यातल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी प्रेमापोटी केलंय, काही माझ्याकडनं पैसे न घेता. सो ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्या बाजूनी पण शेवटी ते रिलेशन असतं आपलं, तर ते फार गोड आहे. आणि आता प्रोफेशनली पण मी काही जणांना रिच आउट करते, की स्टायलिस्टना रिच आउट करते की तुम्ही आमच्या साड्या. रेणुका शहाणे मॅम माझ्या क्लायंट आहेत ऍक्च्युली. त्या आमच्याकडनं बऱ्याच साड्या विकत घेतलेल्या आहेत त्यांनी, आणि खूप स्वीटली त्या नेसतात साड्या, सांगतात त्यांच्या इंडस्ट्रीतल्या फ्रेंड्सना साड्या गिफ्ट करतात प्रथाच्या. सो ते एक नाव आहे. आणि अनुराधा पौडवाल आमच्या क्लायंट आहेत, सो त्यांनी भरपूर साड्या घेतलेल्या आहेत प्रथाच्या. सो असं मस्त आहे. उर्मिला मॅम पण आहे. कोण? हो, उर्मिला निंबाळकर. तर तिच्याशी, इनफॅक्ट उर्मिलाशी मी प्रोफेशनली टायअप केला, आणि शी इज द फर्स्ट इन्फ्लुएन्सर जिच्याबरोबर मी प्रथासाठी काय म्हणायचं त्याला, प्रोफेशनली कोलॅबरेशन केलंय. आणि शेवटी प्रचंड हार्डवर्किंग आणि खूप सुंदर तिचं रीच आहे, प्रचंड पेनिट्रेशन आहे. सो खूप जणांपर्यंत प्रथाचं नाव पोचण्यामध्ये तिचा आत्ता वाटा आहे रिसेंटली, गेल्या 3-4 महिन्यात. सो तिच्याबरोबर खूप मस्त मला वाटलं कोलॅबरेशन करून. येस. तुम्ही आमच्या चॅनलवर आला, तुमची आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नाही काय, डोंट से थँक्यू. आभार बिभार काही मानू नकोस. मस्त काम करतोयस, असंच छान छान कॉन्टेंट क्रिएट करत राहा. ओके, चलो.